मंडळी, हास्याचा नाट्यमय आविष्कार घडवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या नाट्यछटा उत्तरोत्तर रंगवत देणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. कौतुकाच्या प्रकाश झोतानं त्यांचं सादरीकरण उजळवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या पहिल्या AI महाबालनाट्यातील अर्थात आजीबाई जोरात या कलाकृतीतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ टेक्नोसेवी कलाकार जयवंत वाडकर, एव्हरग्रीन अँड ऑलराऊंडर अभिनेता पुष्कर श्रोत्री, रंगभूमीच्या महानायिका निर्मिती सावंत, प्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले, या बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पणासाठी सज्ज असलेला चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे, या महाबालनाट्याचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, या कलाकृतीचे निर्माते दिलीप जाधव सर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, प्रवासी आणि ST कंट्रोलर यांच्यामध्ये आता होणार आहे एक संभाषण. चला बघूया हे संभाषण हास्याच्या थांब्यापर्यंत कसा प्रवास करते ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. वडगाव बारामती 3854, वडगाव बारामती 3854, फलाट क्रमांक 5 वर लागली आहे. प्रवाशांना सूचना, गाडी पुढच्या 10 मिनिटात सुटल. वडगाव बारामती 3854, फलाट क्रमांक 5. सफाई कर्मचारी बाळू गामटे सफाई कर्मचारी कुठं असाल त्वरित फलाट क्रमांक 3 वर जा. तिथं कालचं भंडाराचं जेवण कोणीतरी पोटातनं परत बाहेर काढून ठेवलंय. बाळू गामटे त्वरित पोचा. पुढील गाडी वडगाव पुणे 5662, वडगाव पुणे 5662, फलाट क्रमांक 3 वर लागते. फलाट क्रमांक 3 वर वडगाव पुणे बाळू गामटे 5662, लवकर या. बाळू गामटे वडगाव पुणे निघाली आहे 5662, लवकर या. दादा ते बाळू गामटे 5662 कोणत्या मार्गाने जाणार आहे? येणारच का रे? बाळू गामटे गाडीचं नाव आहे. आमच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे ते. बस आपलं टाइमपास करायला काय. निघ. हुबळी वडगाव हुबळी 2234, वडगाव हुबळी 2234, फलाट क्रमांक 2 वर येते. हुबळी वडगाव हुबळी पेरेंटू NH2234 NH2. बघू नका, कर्नाटकचे कोण प्रवासी असेल त्यांच्यासाठी कन्नडचा अभ्यास करून आलोय. निघा. वडगाव हुबळी फलाट क्रमांक 2 वर येते. आली वडगाव बारामती 3854, 10 मिनिटात निघते. पुढच्या 10 मिनिटात बारामतीसाठी निघेल गाडी. दादा जुन्नरला गाडी इथनच जाते का? जुन्नर गाडी बाकी आहे अजून. प्रवाशांना सूचना, जुन्नर गाडी पुढच्या 20 मिनिटात लागेल फलाट क्रमांक 3 वर. जुन्नर. दादा ऐकता का? इथं थांबू का मी? थांब की त्याला काय होतंय. थांब की. वडगाव पुणे 5662, फलाट क्रमांक 3 वर लागते. बाळू गामटे लवकर पोचा. हो, लोक तिकडे गुदमरले. चला लवकर जा तिकडे. दादा ऐकता का? हा बोला की. चालेल नाही तर थांबलं तर थांब की त्याला काय होतंय. चालेल ना? हो, थांब. ऐकता का दादा? हा. ऐका ना, ते मला हे काय म्हणले का तू आहे ना इथं क्रंटोलच्या बाजूला येऊन उभी राहा म्हणून. ते शेप राहतं म्हणून. कसं दागदागिने घातलेत ना मी, कधी एकटी नाही नाही पण ते हे काय म्हणले, कुणाच्या बाजूला येऊन उभं राहा. क्रंटोलल बाईक कंट्रोलर नसते, ते कंट्रोलर असते. कंट्रोलर
अहो, मी आपल्या आडानी पडले, मला कुठं एवढं बोलता येतंय कठीण कठीण. कंट्रोलर बोलायला सोपं आहे, तुम्ही जे बोलता ना कंट्रोलर ते कठीण आहे. कळलं का? दादा तुम्ही पण लय भारी. ऐका ना, पण मी इथं थांबले तर चालेल ना? थांबा त्याला काय होतं? चालेल ना? थांबा हा. वडगाव पुणे 5662, वडगाव पुणे 5662, फलाट क्रमांक 3 वर लागले. पटकन ज्या ड्रायव्हरने गाडी लगेच काढायची तिकडून वडगाव पुणे. ऐकता का दादा? बोला ना. शालन आहे ना, शालन 25 वर्षांनी भेटणार आहे माई मैत्रीण. आहे का? चांगलंय, हा. चांगलंय. बालपणीची मैत्रीण आहे माई. होय, होय. हा, आताच लग्न जमलंय ना तिचं. चांगलंय हा. वडगाव सटाणा 5 मिनिटात निघते गाडी. ऐकता का? हा. हो, ऐकता का दादा? सदाशिव मामा आहे ना, त्यानं लग्न जमवलंय. हो हो हा. सदाशिव मामा 5 मिनिटात सुटेल लगे. बाय काय करताय इथं? मला कोण द्यायला होतं हो? नका करू हे. मी काहीतरी पण अनाउन्समेंट करतो. सदाशिव मामा सुटलेलाच आहे ऑलरेडी. तुमच्या सारखाच आहे, ढेपच्या ढेप. बरोबर बोलले तुम्ही. बरोबर आहे बाई, पण काय आहे, लोकांना सदाशिव मामा सुटलेला बघायचं नाहीये, हा. गाडी कोणती सुटते ते बघायचं ना. हो, हा? बरोबर आहे. जरा शांत बसा. नाही, मी आपलं बोलत राहते. हरकत माझं काय थंडच. ए बाळू गामटार जाकी एक दोघांचा जीव गेला जाणार होय. फोन येतोय तिकडून, जा बाबा. माई मैत्रीण ना शालन. हा कोण आहे पोरगा माहितीये का? किराणा मालाचं दुकान आहे होय त्याचं. का? मामानेच बघून दिलं ना. चांगले चांगले. ऐकता का? पुणे मनमाड, ते ऐकतोय. दूधवाला पण आहे ते. हा. पुणे ऐकता मनमाड. का? पेट्रोल पंप पण आहे त्या पोराचा स्वतःचा. आहे का? हा, चांगलंय, चांगलंय. हा. पुणे- ऐका का? आणि कसं आहे ना, मला काय वाटतं माहितीये का, मराठी माणसानं बिझनेस केला पाहिजे, पण ना घाबरीत्यात, लय घाबरीत्यात. ऐकता का? माझे मिस्टर आहेत ना, मिस्टर, त्यांनी पण गॅरेज टाकलं होतं. ऐकता का? पुणे बाई बंद हे पडलं. करू नका. ऐकतोय मी. बंद पडलं. ऐकतोय मी. बंद पडलं. नाही वाईट झालंय, बंद हा. पडलंय. काय बाई, मला आता इथे मी काहीतरी काम करतोय, अनाउन्समेंट करतोय ना, करा, करा. ते करू दे मला. हा नाही. तुम्ही सरकार काही करू नका. मला आपलं बोलायची सवय. पुणे मनमाड 5662, पुणे मनमाड गाडी फलाट क्रमांक 6 ला लागली आहे. पुणे मनमाड. अयो, मनमाडला जाते गाडी तुमच्याकडनं. हो हो अयो, मग आता सुटणार आहे का? कितीची गाडी आहे? बाई जुन्नरला जायचंय ना. मनमाडचं काय काढलं मध्येच? नाही नाही, मला जुन्नरला जायचंय. मनमाडला माझी आत्या राहती, शांत आत्या, माहिती 3 नंबरची आत्या. अच्छा, होय काय? हा, हा. ती चालतंय. तिथं राहती. ऐकता का? ती तिच्याकडे म्हणजे कधी जायचं म्हणलं तर मला बरं पडन ना, माहिती असते. तवा या बाई, मी सांगन हा, तुम्हाला. तेव्हा सांगा मग. गाडी कुठून कधी तवा या. हा, चालतंय. सांगतोय मी. हा हा, हा. पुणे मनमाड गाडी फलाट क्रमांक 3 वर सुटते. ऐकता का? मला सांगा. ऐकता का दादा? हा. मला सांगा, माही शांत आत्या आता काय करत असं सांगा ना. बाई, माझी आत्या काय करत असेल मला माहिती नाही. आ? तुमच्या आत्याचं कुठून सांगू? मी सांगते की 1 वर्ष झालं एक फोन नाही केला. तुमच्या आत्याचं कुठून सांगू मी? मी सांगते की मला माहिती माझी आत्या काय करत असन. अंगणात बसले असन उवा काढीत. तिला लय आवड आहे. जीप वर भेटन तिला घेती जवळ आणि उवा काढीत बसती. चांगलं लय भारी आवाज करते, टाक टोक टाक टोक. भारी बर का माझी शांत आत्या. हो, हो. माझी शांत आत्या आहे ना, तिला 4 पोरं आहेत. होय होय. हा, ऐका ना, हा. जे ते धाकट आहे ना, धाकट, हा. ते लय माग लागलं होतं. म्हणत होतं मला मामाची पोर करायची, मला मामाची पोर करायची. ऐकता का? मामाची पोर कोण? ऐका ना. कोण? आकाशी म्या. पण म्या म्हणलं आत्तेला नको बाय, मला नाही आवडत तुझं धाकटं पोर, मला नाही तो पोराशी लगीन करायचं. हे बरं केलं. पण ऐका ना, आत्या ऐका ना, म्हणजे बाई मी इथंच बघतोय ना, हा, म्हणजे हा, ऐकतोय. सांगते, हो. मी इथे बघतोय का? नाही. मग तुम्ही मागून बोला ऐकता का? तर मी इथे बघीन. तुम्ही ना, इथंच बघतोय ना मी आता. हा. है ना? तुम्ही ना डिट्टो माझ्या दिरासारखे असेच फोन करतात ते. तर ऐका ना दादा, तर ते ना 4 नंबरच्या पोराला मी नाही म्हणले ना, आत्या लगेच ऐक. वडगाव नांदगाव. वडगाव नांद. ऐका ना, आत्या आहे ना माई शांत आत्या, ती 3 नंबर आहे बरं का. वडगाव माझे पप्पा नांदगाव. आहेत ना दादा, ऐका ना, माझे पप्पा आहेत ना, ते 1 नंबर आहेत. 2 नंबर वडगाव पप्पू वाया. नाना आहेत, आणि शांत आत्या 3 नंबर. ए वडगाव बारामती निघ ना. अरे निघ, तुला कळत आहे कोण आहे? ए ड्रायव्हर कोण आहे? अरे गाडी काढा हो. मागत तिकडे शिरूत तटली, तुम्हाला कळ ना. तो ड्रायव्हर माग हॉर्न वाजून मिळा. निघ. लय ओरडावं लागत हो तुम्हाला, ऐकते नाहीत माणसं. ऐका ना माझं, तर आहे ना, काय सांगते तुम्हाला बरं का, मला ना बोलायची लय सवय, आणि समोरचा माणूस बोलणारा भेटल ना तर मग अजून मज्जा येते. माझं कसं आहे ना, ते गिरणीच्या पट्ट्यासारखं आहे, तोंड चालूच राहतंय, घंग 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 चालूच असती. ए बाळू गमटे, अरे जा ना तिकडे, साफ कर ना. डोकं खातो ऐका ना. बडबड करतो. चल. ऐकता का? हा, ऐका ना. ऐकतोय. मी काय म्हणते, मला तेवढी जुन्नरची गाडी लागली तर सांगा ना, सांगतो, सुटून सांगतो, जाईल नाही का, मग सांगतो, मला सांगतो. शालनला भेटायचं सांगतो. ना. ऐकताय ना तुम्ही? सांगतो. ऐका बरं का. बाई ऐका, ऐकतोय मी.
हे गालाच्या मागे इथं चामकी लटकत नाहीये. हे कान आहेत. हितनं बोललेलं डायरेक्ट जात यात कळलं. हे कान आहेत. दादा तुम्ही माझ्या दिट्ट दिरासारखे असेच फोन करतात ते. दादा ऐका ना, तेवढं फक्त मला आठवणीने सांगा जुन्नरच्या सांगतोय बाहेर पणजी गाडी 4328. पणजी गाडी फलाट क्रमांक 6 वरनं निघते. पणजी गाडी 4328. ए बारक्या, ए पणजीला विचारतोस ना मगाशी, सुट्टे जा पकड गाडी. शालन आहे ना शालन, 25 वर्षांनी भेटणार आहे. भया मला वाटलं लय उशीर झाला वाटलं. ऐकताय काय तुम्ही? ऐकतोय सगळं ऐकतोय. वाटलं शब्द दोनदा बोलत तुम्ही. मला वाटलं बया मला वाटलं उशीर झाला वाटलं. दोनदा बोलत, दोनदा ऐकलं. मी काय बोलते ना कधी कधी मलाच ऐकू येत नाही. चालतंय. मला ऐकू आलं. शांत राहा. ऐकता का तुम्ही? बाई मी पाया पडतो. नाही. बाई मला काम करू द्या. बया. पाया पडतो, काम करू द्या. काम तर केली पाहिजेत ना दादा. ऐकता का तुम्ही? काम कोणाला चुकलेत? हा तुम्हाला सांगते माय मामा आहेत ना असेच तुमच्यासारखे बर का, काम करता करता गेले हो. तुमच्यासारखेच काम करता करता गेले. तुमच्यासारखे बाई काम करणाऱ्या माणसाला सांगाले. नाही सांगते. काम करतोय मला सांगाल काम करता करता गेले. ऐका ना, जरा दया करा हो. ऐका ना. कोकलतोय घसा बसला इथे. तसं नाही. जरा दया करा. अहो बोलून पाया गेले पडतो हो. तुमच्या. तुम्ही म्हणाल नका लावून घेऊ. दादा ऐका ना, पाणी पितं का? नकोय मला तुम्हाला पाणी. जरा बरं वाटन. मला पाणी नकोय. महाबळेश्वर 11-12 महाबळेश्वर. ए कोण आहे ड्रायव्हर? कोण आहे महाबळेश्वरचा? ओय अरुण कदम. अरे काय करतोय? ओ अरुण कदम काय करताय? अहो, तुम्हाला माणसं दिसत नाही. गाडी माणसांवर टाकताय. गाडी बरोबर घ्या. बरोबर लावा तिकडं. डोकं फिरवताय भया इथनं महाबळेश्वरला पण जाते का हो गाडी? आ? का हो, महाबळेश्वर म्हणजे का ऑस्ट्रेलियाला की अमेरिकेला आहे? हा? महाबळेश्वरची की वेगळीच मजा आहे. बोला काय मजा आहे? बोला. ऐका ना, तुम्ही ऐकतीच नाही. हा. महाबळेश्वरचं काय झालं? हा. माझं धाकटा पोरगा आहे ना बंडू, हा महाबळेश्वरचा आहे. महाबळेश्वरचं आहे म्हणजे? हा, आम्ही माग गेलतो 2 जण फिरायला महाबळेश्वरला ना. 2 महिन्यात आलो आणि बंडू झाला. बाई म्हणजे बंडू महाबळेश्वरचा नाही, वडगावचाच आहे. महाबळेश्वरला गेला 2 महिन्यात बंडू कसं येईल? ए कोण आहे? कोण आहे त्या ड्रायव्हर? अरुण कदम या ना. बोललो तुम्हाला संपर्क करा इकडे लवकर. ऐका ना दादा, ऐकता का? तुम्ही जाणार का महाबळेश्वरला? नाही मला नाही जायचं. जा ना, म्हणजे बंडू येईन. बाई माझ्या बंडूला आता बंडू होईल. एवढा झालाय माझा बंडू. एवढा मोठा झालाय का? बाय वाटती नाही तुम्ही तसे धडधाकटे. मला नकोय बंडू कळलं. यंग दिसता तुम्ही. महाबळेश्वरचा बंडुकटर कोण? अरे बंडुकटर म्हटले. तुम्ही सेम सारखे. कोण आहे कंडक्टर? कोण आहे? प्रभाकर मोरे. लवकर या हो दोघांनी. इथं संपर्क करा लवकर या इकडे. डोकं फिरवता. ए वडा कोणी टाकले आत? वडा बाहेर लावा. शिटा भरायच्या नाहीत फालतू मध्ये. वडा बाहेर लावा. वडा बाहेर लावा. हा वडगाव बीड 6364 वडगाव बीड. फलाट क्रमांक 6 वर सुटतंय. ऐका ना, इथनं बीडला पण गाडी जाते का? हो जाते. मज्जा आहे. बाई बीडला गाडी जाते ह्याच्यात कसली मज्जा आहे? माझं बीडला कोण राहत असन ओळखा बरं? मला कसं माहिती असेल? मला सांगा ना, माझं बीडला कोण राहत असन? दादा. हा चुकलं. अरे रे हरलो बस. दादा तुम्ही लई फोन करता बर का. तुम्ही ऐकती नाही. सांगा ना, माझं बीडला कोण राहत बाई, असन? मला नाही माहित. तुम्ही सांगा कोण राहतं. कोणीच नाही. मग कशाला सांगताय? तुमचं बीडला कोण राहत? बाई माझं पण कोणीच नाही राहत. अंगाशी माझं बी बीडला कोणी नाही राहत, तुमचं बी बीडला कोणी नाही राहत. मग आपण कायला बीड बद्दल गप्पा मारितोय? अरे काय बाई तुम्हीच विचारलं ना बीड बद्दल. मी कुठे विषय काढला? अहो तसं नाही, मी आपलं विचारलं जस्ट फन केलं एवढंच, बाकी काय नाही. बाई मी तर फन करायला नाही आलोय. ऐका ना दादा, ऐका ना, तुम्ही ऐकती नाहीत. मी मस्ती केली. ऐका ना तुम्ही. बोला ना. ऐकतोय बोला. ऐका तुम्ही. ऐकतोय, ऐकतोय बोला नाही, ना. नाही, ऐकते. बोला हो ऐकतोय. ऐका तर. ऐकतोय बोला बोला बोला. काय बोलू तर द्या मला. ऐकतोय बोला ना. अहो, बोला पण ऐकतोय. ऐकायलाच नाही. ऐकतोय बोला. ऐकतोय. ऐकतोय मी- बोला बोला. ऐकतोय. मला ऐकायचं. ऐकतोय ना बोला. काय हो होतं? बोला. ऐकतोय. बया. ऐकतोय ना बोला. बया. बोला. ऐकतोय. बया, काय ऐकतोय. येड्यात ऐकतोय बोला. ऐकतोय. ऐकतोय. बोला. वा 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 क्या बात है. ऐका ना, बोला जगातलं सगळ्यात भारी संभाषण आम्ही आता ऐकलं. फारच मजा आणली. क्या बात. सुपर्ब.
हास्यरसिक प्रसाद दा. बहारदार, मजा आली, खूप मजा आली. फार गोड विषय होता आणि फार मस्त लिहिला स्पशा. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी टाळ्या. स्वादिष्ट. Woo! अत्यंत थोडका आणि तितकाच बोलका असा हा सेट आहे. म्हणजे इतकं कमाल ऑब्झर्वेशन आहे. तो जो ॲम्प्लिफायर लावलाय तिथपासून तो माईकला बांधलेला रुमाल, त्या भिंतीवर टांगलेली ती पत्र्याची पेटी, ते दोन्ही बोर्ड, लाजवाब ऑब्झर्वेशन, लाजवाब. फार मजा आली. पशात तो कंट्रोलर इतका परफेक्ट उभा केला असतो. ती अशीच असतात माणसं. त्यांनी तू बारीकसं गंध लावलंयस कपाळावर, तिथपासून तो गळ्यात अडकवलेला रुमाल, त्यांची बोलण्याची पद्धत, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, अप्रतिम. फार मजा आली. नमा मस्त, वंडरफुल, फारच मजा आली. हा हास्याचा प्रवास महामंडळाने आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मस्त मजा आली. सोनाली ताई. फारच मस्त. मला सगळ्यात आधी विचारायचंय की हे 3 प्रवासी ज्यांना कुठंच जायचं नव्हतं ते आता का आले नाहीयेत? एकही गाडी त्यांना पटली नाही. मला ते फार आवडले आणि मला प्रसादनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मम म्हणावं असं वाटलं. इतका गोड आहे सेट आजचा. मला लोगो फारच आवडला. त्यातला हास्याचा प्रवास तर फारच गोड आहे. मस्त मस्त. थँक्यू ताई, थँक्यू. वा. मला एकदा फक्त इथे आता तुम्ही विषय काढलाय म्हणून सरांबद्दल बोलायचं, गोस्वामी सरांबद्दल, की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला आत्ता हा रुमाल जो आहे तो अगदी डिटेलिंग गोस्वामी सरांनी शेवटी केलं की ते रुमाल बांधा. मग तो जाड रुमाल नाही, तो पातळ रुमाल असतो. तोच त्यांचा काय म्हणतात बेस कट करण्यासाठीचं त्यांची ती आयडिया असते वगैरे वगैरे. सो हे छोटं छोटं डिटेल म्हणजे एवढंही लक्ष वेधलं जातं. एकदा सरांचं फार छान. वा, वा. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आज आलेले आहेत एका इव्हेंटला. चला तर बघूया तिथे त्यांच्यासाठी काय आणि कसं आयोजन केलंय ते. या सर, ही तुमची रूम आहे. बॅग कुठे सरांची? अगं बॅग आणायला सांगितली होती ना तुम्हाला. हिला सांगितलेली. काय हिला सांगितलेली? तुला सांगितलेली. तू आण, तुला सांगितली ती. आता कोण आणणार आहे त्यांची बॅग? का करता तुम्ही असं? आता तुम्ही ते पाहुणे आणि त्यांची बॅग काय ते बघा. मला काही बोलायचंच नाहीये. अरे 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 अरे. नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. घाई गडबडीत झालं असेल. हे चुकीचं आहे एवढंच सांगेन मी आता. सर सॉरी. हा Yes, सॉरी yes. सॉरी, तुम्ही आणलीत. सॉरी. नाही नो प्रॉब्लेम. ओळखच नाही करून दिली. नमस्कार. 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 रावसाहेब खपले स्मृती प्रित्यर्थ कलाक्रीडा महोत्सवाची मी आयोजिका मृणाल डमडुस्के. अरे वा, छान आहे नाव. हो ना, डमडुस्के सगळेच मला नाही म्हणतात. आधीच मृणाल छान आहे. पुढच्याबद्दल मला काही फारसं म्हणायचं नाही. विनोदी आहात तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्या कामाबद्दल मीच काय कौतुक सांगणार, पण फार सगळे कौतुक करतात. या, बसा. नाही नाही, काही हरकत नाही. तुमच्या बाजूला कुठे. इथे बसलाच आपण, इथे बसा ना. नाही नाही, ठीक आहे. हो नाही, म्हणजे माझं काम म्हणजे इथून असतं सर. बरोबर आहे. माझं प्रेम आहे खूप कामावर. मी आणि माझी टीम कधीही काहीही चुका करत नाही. नाही हे पाहिजेच, हे पाहिजेच. येस. नमस्कार करा. नमस्कार मृणालताई. पाहुणे कोण आहेत? पाहुण्यांना नमस्कार करा. नमस्कार पाहुणे सर. नमस्कार. नमस्कार. नका अशा वेंधळ्यासारख्या वागू. 10 दिवस तुमचं ट्रेनिंग घेतलंय ना मी. आता सुरू झालाय ना महोत्सव, असं नका करू. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शिकतायत मुली माझ्याकडे. हो, शिकतायत. नाही काय, तुम्हाला माहितीये का, इव्हेंट म्हटलं की एवढी कामं असतात ना. बरोबर. आता तुम्हाला सांगायला नको केवढी कामं असतात, पण तरी सांगते. हे बघा, पूर्ण देशभरात ना लोक आले तिथे. स्पर्धा, काही उद्घाटन, एवढी सगळे. आणि ते सगळे लोक येणार. त्यांचं राहणं, खाणं पिणं, ट्रॅव्हल सगळं बघायचं म्हणजे काही गंमत नाही. हाताखाली माणसं लागतात ना. नाही, खरं आहे. त्यामुळे ह्या माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. हो नाही खूप चांगलं. कामं नाही, पण असतात. मग खरं मनापासून कौतुक करतो तुमचं. कारण कला क्रीडा महोत्सव म्हटल्यावर एवढे स्पर्धक येणार, या सगळ्यांचं मॅनेज करायचं. इट्स नॉट अ जोक.
पण तुम्ही ते सगळं करताय, तुमची टीम करताय, थँक्यू व्हेरी मच. येस येस, तुमचं खरंच कौतुक आहे. बाय द वे, आता मी आज आणि उद्या इकडे आहे. हो. तर मग काय काय आहे, काय सत्कार बित्कार काही हो 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 करायचं नाही, नाही. नियोजन कसं केलंय? नियोजनच सांगायला आलोय आम्ही. हो. आपण त्याआधी प्रथेप्रमाणे तुमचं स्वागत करतो. पुष्पगुच्छ द्या. Yes. या सर. थँक्यू. हे काढ 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 काढ. हे काय घातलं तू? पुष्पगुच्छ देणार होतात ना? गजरा घालताय? सॉरी, पुष्पगुच्छ कुठं? मृणालताई आपला गजरा ठरला होता ना. समीर चौगुले गजरा घालून फिरणार आहेत का आता? काय चौगुले? मी काय फिरेन, पण मला काय विचारताय तुम्ही? त्यांना विचारा ना, मी काय फिरेन. पण मृणालताई तुम्ही गजरात सांगितलं होतं 5 नंबर रूमला. अरे डोकं पण वापरा ना. अकला नाही येत का तुम्हाला? मी सांगेल ते सगळं करणार आहात का? फक्त डोकं वापरा ना जरा. मला कळत नाही तुमचं काय करायचं. आता तुम्ही हा माणूस आणि तो गजरा काय करायचं ते करा. मला काही बोलायचंच नाहीये. अरे बापरे. अरे बोला, स्किट उभं आहे असं. बोला पटापटा, कोणीतरी तर बोला ना. कळत नाही हो मला यांना कसं हँडल करायचं. आता 5 नंबरची रूम आपण आधी कोणाला दिली होती? आशाताईंना दिली होती की नाही? मग ते टॉयलेट चोकअप झालं म्हणून आपण त्यांना शिफ्ट केलं. त्या कटकट करायला लागल्या होत्या की नाही? म्हणून 5 नंबरची रूम आपण समीर चौगुलेंना दिली की नाही? एक मिनिट, ही 5 नंबरची रूम आहे, हे टॉयलेट चोकअप आहे. मला आधी ह्या रूम मध्ये कशाला फार आणलं मला? कटकट करत होत्या. डोक्याला ताप झाला होता. मी यांना काय म्हटलं, समीर चौगुले फार शामळू स्वभावाचा माणूस आहे. त्या तो काही कटकट करणार नाही, काही बोलणार नाही. एक मिनिट, शामळू स्वभावाचा अर्थ कळतो का तुम्हाला? शामळू स्वभाव म्हणून चोकअप झालेली बाथरूम मी, एक मिनिट, मला चालणार नाही. मला वेगळी रूम पाहिजे आत्ताच्या आत्ता, प्लीज. घ्या. आता कुठून आणू चांगली टॉयलेटवाली रूम मी यांच्यासाठी? मला ना तुमचं काय करायचं कळतच नाही खरंच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुळात आपला इथे मुक्काम नाहीये ना. प्रॅक्टिकली बघितलं तर कसं आता इव्हेंटलाच जायचंय आपल्याला. अरे पण ही नाही, मग तिथे करा ना, जाऊ द्या ना तिथे. इव्हेंटच्या तिकडे हा, पण अर्थात तिथेही पब्लिक टॉयलेट्स आहेत. मग कशाला मला सांगताय? इथे आहे ना, त्यांना सांगा ना, सर्व्हिस द्यायला सांगा ना. बरं, नाही, आपण एक आयडिया करूया. चोकअप झाले कसं ते? आपण एक असं आयडिया असं करत नका ना, ते वाईट दिसतं, ते नका करू. ऐका, चिडू नका, ऐका. हे, असं असं नका करू. नाही करावं लागणार. ऐका, मी एक आयडिया देते. आपण असं करूया, तुम्ही पटकन इथे फ्रेश व्हा आणि खाली या. आणि मग अहो चोकअप आहे ना, बाथरूम चोक. ऐकून तरी घ्या पूर्ण. निघता निघता पटकन करा, फ्लश करून पळून या. मागे वळून बघूच नका. अरे काय बोलताय तुम्ही? फ्लच करून पळायचं, ही कुठली पद्धत आहे? अरे आर यू गेटिंग माय पॉइंट? सेलिब्रिटींशी असं नाही वागून चालत. कळतंय का तुम्हाला? बघूया आपण. बघत काय बसलात? वह्यांमधलं नियोजन सांगा त्यांना. सॉरी, आपण बघूया काय करायचं. सांगा ना पटकन. हो मृणालताई, आता सुदाम हॉटेलला चहा बिस्किटाची व्यवस्था केली आहे यांची. मला नको येते, घेऊन जा तुम्ही. घेऊन जा. चला. कुठे गेला? हे काय येडे आहे का रे तुम्ही? घेऊन जा म्हटलं, ह्याना कुठे होऊन जाऊ मी? किती वाजलेत आता? 12 वाजून 9 मिनिटे. मग जेवणाची वेळ झालीये, जेवायला न्यायला हवं ना. 4 वाजता चहा बिस्किट द्यायचंय ग. नाही, आता यांची चहा बिस्किटाचीच व्यवस्था केली. अरे पण मी सकाळी 7ला माझ्या घरून निघालोय, 4 तास प्रवास करून आलोय, 12 वाजत आलेले आहेत, मला भूक लागले. ही जेवायची वेळ आहे की नाही मला सांगा? अरे 5 वाजता केली आहे जेवणाची व्यवस्था. अरे 5ला? अरे मी 5ला का जेवू? आत्ता जेवेन ना, दुपार झाली की जेवतात ना का? ओढ बंद कर कधी कधी. असं करून उभी आहे, 1 तास झाला. त्या सुदामा हॉटेलच्या जेवणाच्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे? नाही छान, मस्त आपलं नाव आहे. आपण आता जेवायला जाऊया. मग हा माणूस बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईल बाहेर. एक मिनिट, मी कशाला बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईन? नाव मला घ्या ना हॉटेलमध्ये. लिस्ट मध्ये तुमचं नाव नाहीये. अरे मला काय तो रूल, मला काय करायचंय? डोंबाल नाही रूल, मला घ्या ना. त्यांना सांगा ना हॉटेलवाल्यांना, यांना घ्या येत म्हणून. ना तो. सेलिब्रिटी आहे म्हणून सांगा. तो सुदामा हॉटेलचा मालक खतरूड माणूस आहे. अजिबात एक माणूस एक्स्ट्रा देत नाही. डोक्याला ताप होतो. खरं सांगू तुम्हाला, त्या हॉटेलमध्ये कोणी जेवायलाच नाही पाहिजे कधी. मग कशाला मला तिकडे नेताय? मला भूक लागली आता, मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. मृणालताई, एक कल्पना सुचली आहे. काय? आपण कुस्तीगिरांना खुराकाचे कुपन दिले होते ना, हा. त्यातलं एक कुपन बाकी आहे. पाहुणे सर, तुम्ही जेवणाऐवजी 12 गावठी अंडी खाल का? जेवणाच्या ऐवजी 12 गावठी अंडी? मी का खाऊ 12 गावठी अंडी? खा ना गपचूप. एवढं काय
अरे ऍटिट्यूडचा प्रश्न. 12 गावठी अंडी मी का खाऊ? आम्ही खूप असं मानलं, आम्हाला खूप वेळ लागला शोधायला, माहितीये का अरे तुम्ही चुका केल्यात, मला कशाला सांगताय? 12 गावठी अंडी एवढी उष्ण पडतील माहितीये? दोन्ही साईडनी ड्रॅगन होईल मी. 12 गावठी अंडी कोण खातं? 12 गावठी अंडी? आता माझ्याकडे बघू नका, मी काही करणार नाहीये. तुम्ही हा माणूस आणि त्याची अंडी काय बघून घ्या काय करायचं. काय तुम्ही माझी काय कुठली अंडी आली? बोलायचं माझी नाहीये. कुठली अंडी आली आहेत? माझी अंडी, ह्या माणसाची अंडी म्हणाल तुम्ही. मला बोलायचंच नाहीये काही. वा शिवा, आहा, ओहो. अरे बोला लवकर. गॅप पडली की त्याला वाटतं शेवटचं म्युझिक वाजवायचं, तो तिकडे तापडायला लागला. बरं सगळं शांत झाल्यावर त्याची झोपमोड होते बाबाची. अरे स्किट संपलं का? चला असं होतं त्याचं. ऐका. कशाला करतो हे? गॅप मध्ये घेत जाऊ नका. चिडू नका तुम्ही. मी काय म्हणते 12 नाही, तुम्ही हवी तेवढी अंडी खा. अरे, पण मी नाही, का- पोटाला पुरतील तेवढीच खा. अरे मुद्दा तो नाही. हा? मी बघितलं ना, मी म्हंटल होतं ना फार शामळू स्वभावाचा माणूस आहे तो. काय 12 म्हटलं तर 12 अंडी खाईल. कोण शामळू? शामळूचा अर्थ डिक्शनरीत बघ शामळूचा अर्थ काय तो. अहो, तसं- 12 म्हटलं की 12 अंडी मी खाईन. नाही, तसं- स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा नाही, सांगून ठेवते. मला दुसरं जेवण पाहिजे आता. 1 मिनिट. हवी तेवढी खा, 1-2 खा, ठीक आहे, बाकीची ठेवा. ठीक आहे. नंतर 4 वाजता भूक लागेल त्याच्यासाठी खिशात ठेवून द्या. येडी आहेस का ग? सेलिब्रिटी माणूस 2 अंडी घेऊन 4 वाजेपर्यंत फिरणार. ही खिशात अंडी. 4-5 वाजता भूक लागली की 1 काढून टक टक मिरपावर आणि नंतर हे काय ते मीठ बीट लावून तिथे खाणार. अक्कल आहे तुम्हाला? असं सेलिब्रिटी घेऊन जाणार? कोणी काय म्हणतो? इथे मारलं तर काय करू मी? बरं, आपण बघूया. आपण मी बघते काहीतरी करते. आपण कपड्यांचं ट्रायल वगैरे करून घेऊया का? करून घ्या. दिंडीचे कपडे आणलेत का ट्रायल करायला? द्या मग. डोकं नका हलवू फक्त. मगाशी सांगत होतात मनापासून काम करते आणि प्रेम आहे कामावर. हे मुली तुमचं प्रेम आहे. हो. असं नका करत जाऊ ना. मी चिडत नाही कधी. मी खूप माझं काम छानच असतं. ह्या नवीन ट्रेन शिकवते ना त्यांना, म्हणून फक्त जरा. सर ही साडी आणली आहे तुम्हाला, आणि सर हा ब्लाऊज एकदा चेक करून घ्या, फिटिंग तर शिवलाय सर. आणि ही बिंदिया. हे मेहंदिया इकडे लांबो. साडी आणि ब्लाऊज देताना कळत नाही समोर कोण बसलाय तो. ही तुमची साडी सर म्हणतेस ना, वर साडी देतेस, कळत नाही हाताला काय देतेस ते. हे तुमची अरेंजमेंट आहे सगळी. माझे कपडे कुठे आहेत? मला ही साडी बिडी नाही घालून फिरणार मी. कळलं का? साडी बिडी नाही घालून फिरणार. तुमच्यासाठी याच्यात हेच लिहिलंय काय? की तुम्हाला साडी आहे. कोणी लिहिलं ते? आम्हीच लिहिलंय. मग चूक कोणाची आहे? स्वतः चुकीचं लिहायच आणि माझ्यावर कशाला बिंबवतेस ते? खोडून टाकणं लिहिलं असते. नाही सर, 5 नंबर खोलीला साडीच आहे सर. अरे, अकला कुठे आहेत तुमच्या? हळू करा तुम्ही, हळू बोला. 5 नंबर रूम कोणाची होती? आशाताईंची होती की नाही? कोण आशाताई? ज्यांचं टॉयलेट चोकअप झालं म्हणून त्या कटकट करायला लागल्या. 1 मिनिट इथे थांबणार नाही. नियोजन कसं आहे तुमचं? आपल्या नियोजनाबद्दल बोलल्या म्हणून आपण त्यांना 8 नंबर रूम मध्ये शिफ्ट केलं आणि समीर चौगुलेंना 5 नंबरची रूम दिली. माझ्या कशाला सांगता हे आता? चाल ना पुढे जा ना. ते झालं ना मगाशी. आता हो, मुद्दा हा आहे की इथे म्हणजे हे कपडे आशाताईंचे आहेत की नाही. आता मी का जाऊ त्यांच्या इकडे? त्या खतरूड बाईला मी कपडे मागायला जाऊ? आता मी नाही जाणार अजिबात. हा एक शामळू स्वभावाचा माणूस आहे. याला 4 वेळा म्हटलं साडी नेसता, हा नेसेल सुद्धा. ती अरे बाई का काय नेसू करेल? की का नेसू? स्वभाव कुठलाही असो, खतरूड असो, चांगला असो, कसाही असो, मी साडी का नेसू हा प्रश्न आहे. बघितलं, तुमच्यामुळे तो शामळू स्वभावाचा माणूस पण ओरडतोय आता माझ्यावर. जा आणि पटकन कपडे बदलून आणा त्यांच्याकडनं. मला माहिती नाही. नाही नाही, आम्हाला भीती वाटते. आम्हाला बघून आशाताई चप्पल फेकून मारतात. आम्ही नाही जाणार. मग मी पण नाही जाणार. तुम्ही जाणार आहात का? येडायस काय का? मी तिकडे जाऊ आशाताईंकडे? त्यांचा माझा काय संबंध आहे आशाताईंकडे? प्लीज माझे शर्ट पॅन्ट आले तुमच्याकडे. अरे काय? अरे मग मी पण जाणार नाहीये. तुम्ही जाणार आहात का? हो, हे काय येडायस का गं? मी कशाला त्या आशा, माझी ओळख आहे आशाताईंची. कोण आशात आहेत मला माहिती आहे. मी त्यांच्याकडे जायचं. ही प्लीज साडी तुमची आहे, तुमचे कपडे मला द्या असं मी तिला म्हणू? मी नाही जाणार. मला माझ्या आत्ताच्या आत्ता कपडे पाहिजे सांगून ठेवतोय. ओ ओ ओ ओ मुन्नी आहे ना? हा, कोण म्हणणे? मृणाल. मला लाडाने मुन्नी म्हणतात की नाही? लहानपणी गोट्या खेळायचो आपण, एकत्र गोट्या खेळायचो. मुन्नी तू आहेस माहितीये मला. गोट्या खेळ तो बाप आणि मी कोयबा खेळायचो. एनर्जी जोशम आहे हे, जोशम आहे.
हा चिडू नका तुम्ही फक्त हो ठीक आहे पाणी प्या. ताईंना दाखवतो. मृणालताई ट्रॉफीचा फोटो पाठवलाय. छान आहे. धन्यवाद. एक तरी काम चांगलं केलं ना म्हणून धन्यवाद. सर आत्ता राग जाईल तुमचा. बघा तुम्हाला ही ट्रॉफी देणार आहे. किती छान आहे बघा. व्हेरी गुड. बघितली तुम्हा फोटो बघितला ह्या ट्रॉफीचा? काय लिहिलंय त्याच्यावर? समीर चौगुले स्मृती प्रित्यर्थ रावसाहेब खपले यांना अर्पण. हे खपलोय मी, मेलोय मी. माझ्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही ट्रॉफी बनवली आहे तिकडे. हे तुमचं नियोजन. कुठे लक्ष तुमचं? तू बोलत जा. खपलाय कोण? खपले. आणि नाव कोणाचं लिहिलंय? चौगुले. काय करताय तुम्ही? कोणाची जबाबदारी होती? तिला सांगितलेलं. माझं काय? माझ्याकडे मंडपाची जबाबदारी होती. मंडपाची जबाबदारी होती काय? मग बांबू मोजत होती. मोजत होते. मोजलेले बांबू आणू का? कशाला आणते? स्वतःच्या डोक्यात घालायला. तुझ्या डोक्यात घालायला? माझ्या डोक्यात कशाला घालते? स्वतःच्या डोक्यातच घाल. तुझ्याच डोक्यात घालीन मी. गप्पा बस ग. मी शेण खायला सांगितलं तर चालू राहील. शांतपणे मत जा बघा. तू आणलंस तर मी शेण खाईन. तू घेऊन ये. मी कशाला आणू? तुला खायचंय तू. तुला बरवायचंय तू घेऊन ये. मी कशाला आण परपट? मी नाही आणणार. अरे गप्पा बसा ना. मज्जा बघा ना. मज्जा बघा. हे चालू राहील. गप्पा बसा. अशा गलिच्छ चालीत कोण भांडतं? कोण चालला होता अशी गलिच्छ घाणेरडी? कानाला त्रास होतो तुमच्या बोलण्यामुळे. लक्षात घ्या तुम्ही. ओठ बंद कर. ओठ बंद कर. काय चाललंय? मलाही असाच त्रास होतो ह्यांचा. नाही बस झालं. मला तिकीट द्या परवाचं. मला इकडे थांबायचं नाही. 1 सेकंड थांबायचं नाही. मी तुमचं नियोजन हरवाल ना. फक्त. मला मी भीती माझं वाटते. बघेन. हरवलं. एकदम गप्प बसायचं. मला तिकीट. हा मी परवा निघून जाणार. तुमचा माझा काही संबंध नाही. आपण खूप झालं. करू छान नियोजन. नाही, असं नाही, नका बघा करू जरा. तुम्ही. एवढं काय आकडताय? राहा ना गपचूप. वाजवे ना. फनकन सांगून ठेवतोय. सांभाळून बोला तुम्ही. गेन घपकन डोकं फिरू नको. तुमच्या आधी ना मिनूची मुंडी मुरगळली पाहिजे. मुन्नी. सॉरी. तुमच्या आधी ना मुन्नीची मुंडी मुरगळली पाहिजे. तुमची मुंडी मुरगळली पाहिजे. शिष्या तुमच्या ह्या शिष्या ह्या शिष्या आहेत. कळलं का? ए बघू नको का असं. हे खड्ड्यात गेला तू. ते नियोजन सांगून ठेवतोय. बाहेर भेटा तुम्ही कुठे. इव्हेंट मॅनेजर कडे दाखवतो तुम्हाला. हा नाही थांबायचं 1 सेकंड सुद्धा इकडे. ऐका ना आपण करूया ना सगळं नीट. नाही, खड्ड्यात ऐका घ्या ना, तुम्ही. असं- मला थांबायचंच नाही इकडे. मला थांबायचंच नाही. वा वा जोरदार टाळ्या. मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. छान मस्त विषय मस्त होता. सम्या असं काही घडलंय आयुष्यात? नाही थोडाफार फरकाने घडलंय. सांग ना. नाही मी असं बऱ्याच वेळेला घडलं की AC चालत नाहीये म्हणून दुसऱ्या रूम मध्ये नेलं की त्याचा TV चालत नसतो. मग तिसऱ्या रूम मध्ये. मी असे 4 रूम बदललेले आहेत आणि शेवटी पहिल्या रूम मध्ये गेलोय मी. असं मी एकदा झालंय मला. वा छान होता विषय. आणि म्हणजे ह्यांचं नियोजन जरी बिघडलेलं असलं तरी मला असं वाटतं की एखाद्या स्किटमध्ये आपलं कॅरेक्टर काय आहे आणि त्याचा ह्युमर काय आहे आणि तो कसा आणि कुठे पेरायचा ह्याचं तुझं जे नियोजन आहे ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे थेट एंट्रीला तू जे धडकलास ते जायच्या वेळेला पण परत तू चुकलास. हे जे पूर्ण सर्कलचं तुझं नियोजन आहे ते दरवेळेला वाखाणण्याजोगं असतं. जसं ते आजही होतं. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. आणि मी दमली आहे हसून. मला ठसका लागला. खूप मज्जा आली. शिवाली असं वाटतंय एकतर कदाचित तू पहिल्यांदाच लिपस्टिक लावलं होतंस किंवा आजच ओठाचे बोटॉक्स झालेत. त्यामुळे ते असे मिटलेच नाहीत. उत्कृष्ट. प्रियदर्शनी असं वाटतंय की तुला तुझ्या आईनी तयार केलंय. त्यामुळे उभं करून आया साडी नेसवतात, आया वेण्या घालतात, गजरा लावतात. जा आता असं तुला सांगितलंय. तर ही जोडगोळी आणि तुमचं इतकं सुंदर सिंक होतं. फार मजा आली ते पाहताना. ईशा तुझ्यासारखे ऑर्गनायझर इतके पाहिलेत आयुष्यात की अशी ते लावून देतात ना 2 पार्ट्यांची आणि मी नाहीच त्यातली. असे इतके आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेत की तू खूप आपली वाटलीस. समीर आउटस्टँडिंग. खूप मजा आली. Thank you. फार मस्त. थँक्यू. मंडळी आपल्या लाडक्या अतरंगी मोरे फॅमिलीला आज भेटणार आहे एक जादूगार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची जादू अनुभवण्यासाठी. जी दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसवाडी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर,
खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. Hello, hello, hello. हॅलो. Hello, I am a great musician. Musician S. Lal. Sham Sundar Lal. I have some terrific powers inside me. Actually, it's a gift of God. ईश्वरी शक्तियां मेरे काबू में हैं. Let me show you some magic. Abracadabra, माझ्या ऍक्टिंगला घाबरा. Abracadabra, माझ्या ऍक्टिंगला घाबरा. Abracadabra, माझ्या ऍक्टिंगला घाबरा. Abracadabra, माझ्या ऍक्टिंगला घाबरा. गिले गिले गुलू गुलू उड़ा दे. सोनाली मैम की उम्र को बढ़ा दे. त्यांना आहे ना कुठली पण जादू यांच्यावर वर्कच होत नाही ना. इतके वर्ष झाले अजून बी तशाच दिसतायत त्या. सुंदर टवका टवटवीत. काय निसर्गाची जादू आहे ही. या निसर्गाच्या जादू समोर माणसाची जादू काय चालणार आहे. आपली साधी जादू केली पाहिजे बा पत्त्या बित्त्यांची. अरे वेलकम. एक्सक्यूज मी, यस. ते जादूचे कला इथेच चालतात काय? हा इकडे चालतात ना. हा मग त्या जादूगार साहेबांना बोलवून घ्या. अरे मीच आहे जादूगार. तुम्ही जादूगार आहो? यस. एक मिनिट. हा हा. आता बघा. केव्हाय माझे नाही थोडे जादूगर वाटतेत, होय, होय, काय रे दत्तू? मग. काका हं? तुम्ही जर जादूगार असाल ना हा. तर तुमच्या टाकल्यावर केस उगून दाखवा. हा हा दाखवा. बोलतात चंटे सुटू. बेटा अशी जादू नाही करता येत. नाही काय करता? करता? मग कशा काय दुकान उघडून ठेवला नाही, बाहेर नाही. एवढं मोठं बोर्ड लावलास व चला आपण दुसरं चल, जाऊ. थांबा ना तुम्ही. येते मला जादू. होय? भारी जादू येते. बसा ना तुम्ही. बसा. तुम्ही इथे जादू शिकायला आले का? नाही, चड्ड्या विकायला आलोय. अरे आल्या विचारलं इथं जादू शिकायचं कलास आहेत काय? मग जादू शिकायला येणार ना. अख्खं खानदानात चंट आहे वा. सर तुमचे नाव काय आहे? मी कातील प्रभाकर मोरे. कातील. ही माझी बायको रसिका नमस्कार. आणि ही आमची फसलेली जादू. फसलेली जादू म्हणजे तुमचं असं कधी झालंय? कसं? टोपीतनं तुम्हाला ससा काढायचा होता पण माकड निघाला. नाही बुवा. माझं असं झालंय. ये परब्या काय रे? मी माकड आहे. हो माकड आहे. मग तू माकडचा बाप काय? कर. मला डुकर म्हणतोस वासाडे. हा. मला डुकर म्हणतो. आता थांब, हा, थांब. मला आता डुकर म्हणतो. घाला, डोक्यात घाला एकमेकांना. मला डुकर म्हणतो. डुकर म्हणतो म्हणजे अरे काय? गुच्चू पेटा ना. अरे किती कलकल करतो रे तू. अरे वडील आहेत तुझे. आणि बेटा माकडाचा बाप डुक्कर कसा असेल बरं? हा? नाही त्याची काही चूक नाही. त्या का आम्ही त्या पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून दाखवतो ना तर त्यातल्या एका गोष्टीमध्ये ना माकडिणीचा डुकराबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता. आहे ना. अरे हे कुठलं पंचतंत्र आहे? मी तर कधी वाचलं नाही गडे. वासाड्या वाचला असतं तर 4-5 पण काढलं असतं एवढ्या. जाऊ दे. हे बघा तुम्ही आमका जादू शिकवता हा. तर लवकर शिकवा ना, नाही, तर आम्ही आमच्याकडे वेळ निघालो. नाही. थांबा ना का बरं. नंतर कुठे तरफडायचे तुम्हाला? तडपडायचं नव. मग? काय झालं, आम्ही संध्याकाळी आहे ना बर्थडेची सुपारी घेतलेली आहे. हा. असं बरं. त्यांना आम्ही सांगितलंय हा. आम्हाला ना जादूचे प्रयोग येतात. हा मग खरं सांगू काय, आम्हाला जादू येतच नाही. अरे मग का बरं घेतली सुपारी? आम्हाला खाज आहे. आम्ही अशा अधून मधून गोष्टी करत असतो. असं का? मग हे लोकांना कळतं, मग लोक आम्हाला पकडून मारतात. तरी आमची मस्ती काय हो. झाली नाही जात. आम्हाला जाम मस्ती आहे का नाही? अरे हे काय उत्तर आहे? काय? अरे हे कोणाशी गाठ पडली आहे माझी? प्रश्न कसला विचारतास? ठीक आहे. ज्याच्यासाठी
हिलवता करा पटकन शिकवा काय ती नाही, 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 अरे हे शिकवतो ना शिकवतो तुम्हाला जादू शिकवतो हा. जादू शिकवायची बघ एक मिनिट हाय काय? काय? तुम्हाला पहिली कुठली जादू शिकवू अजिबात कॉमेडी येत नसताना 5 वर्ष कॉमेडी शो मध्ये टिकून राहण्याची जादू शिकवाल? फालतूपणा नका करू ना हा, फालतूपणा? पर्सनल नका बोलू जनरल आहे हा. हे जनरल आहे जनरल. जादू शिकायची ना तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र जादू शिकायची आहे हो म्हणजे काय हो का? आम्ही सगळं एकत्रच करतो एकत्र कर हरकत नाही जादू आधी आपण सोपं सोपं शिकू बुवा म्हणजे पत्त्यांची जादू तुम्हाला चालेल. शिकवतो मी पत्त्यांची हा. या हा आता तुम्ही एक पत्ता काढा याच्यातला अंधारा बरं हे क्या बात है हा आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा का पत्ता आहे नाही नाही हाय नाही कुठला पत्ता होता तुमच्या बाजूची चाल रूम नंबर 4 काला चौकी चिंचपोकली मुंबई नंबर 12. तुम्ही बहा आहे ना पारंपरिक पंच काढू तुम्हाला जर आयुष्यात काही करायचे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर बुम व्हावं तर हे पारंपरिक पंच काढणं बंद करा कोण सांगते बघा. गोत्तपटा अरे 5 वर्ष झाले ना तोच लेंगा तोच सदरा तेच गंजेल थोबडं घेऊन येतो आणि तेच बुरा लागेल पंच मारतो अरे अशी कॉमेडी करण्यापेक्षा ना 5 वर्ष कॉमेडी न केलेली बरी ना तर विषय भरकटतोय. आत्ता विषय भरकटतोय जसं काय आल्यापासून विषय कुशीतच घेऊन फिरतोय तू अरे इकडे बघा इकडे इकडे काय शहाणपणा नका शिकाडू अरे तुम्ही जादू शिकायला आले तर जादू शिका ना है की नाही हो काका हा? आणि पत्त्याची जादू तर मला पण येते येते बेटा मला येते करून दाखव बरं करून दाखव करून दाखव ये इकडे इकडे दाखव. सेंटर आहे इकडे हा मस्त करून दाखव. बरोबर शिकलो. हा. यातला एक पत्ता उचला वाव. तुम्ही उचला येस. आई तू उचल मी पण हा उचल हा, हा, हा. हा. बघितले पत्ते हो आता माझ्याकडे द्या हा. दाखतो. मस्त. आता बघा जादू हा, हा, हा. आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा आबरा का डाबरा हा होता पत्ता नाही मग हा होता पत्ता नाही तर हा होता पत्ता हा अरे वा 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 हुशार. मस्त. कसं ओळखलं तुमच्या मनातलं आली का नाही जादू कशी वाटली जादू? हा लहान आहे नाही तर याला मारून मारून याची जादू काळी निळी केली असती मी गटार आहे तुझी जादू आणि साधी सुधी गटार नाही चवडी चटक गंदी पटक गटार आहे अरे अशी कुठे जादू असते का रे गपरा उगाच आपल्या पोराक बोलायचा म्हणून तुमका काय मोठी जादू येता नाहीतर काय माका पण एक जादू येता तू- मग दाखव, काय दाखव. हो, लाई अरे असता, वा, वा. शाळेत असताना दाखव. केलेलं. दाखव, दाखव. आता बघाच तू वाटता जादूगार आलाय. हा, चल तुमकाच दाखवते पत्तो गाडा यातलो काढू. हा. माका सांगू नका माका सांगून तुमच्याकडेच ठेवा हा, हा. बघितलास आता हडे ठेवा हा. हा आता यांका सांगा माका सांगा. माका ऐकूक नाही आलं पाहिजे ओके. हा. नाही 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 ना आता ह्याका सांगा दत्तू माका सांग सुदामपत्ती अरे बदाम सत्ती असते ती सुदामबत्ती काय सुदामबत्ती हा ताच बोल अरे बापरे अरे या पोऱ्याने कानात सांगितलं या बाईच्या तरी लक्ष समजलं नाही रे अरे बालती बिंडो के रे ही रे अरे बापरे तुम्हाला जादू बिदू काही जमणार नाही नाही, नाही. बिंडो के तुम्ही हो नाही नाही मी अशी एक जादू केली हा, हा. बरोबर सक्सेस झाली केली हो काय केलेली केलं? आमची ट्रिप गेलेली जंगलात हम्म. तिथे आम्हाला वाघ दाखवलेला असं हा मी जाताना लाल चड्डी घातलेली येताना पिवळी झालेली बेटा ती जादू तू नाही वाघाने केली होती आणि हे असे गंदेपटक किस्से आहे ना 4 चौघात सांगत नको जाऊ काय एक तर तुझं थोबडा असं ना दिसलं की फोडावं वाटतं ते म्हणजे तुला 10 टोले दिले पाहिजे आणि 1 मोजला पाहिजे माहिती म्हणजे आता तू जे काही सांगितलं ना त्याच्यानंतर मला असं वाटतं की ही जी टोपी आहे ना याच्यातून एखादा जादू करून चावरा कुत्रा काढावा आणि तुझ्या मागे सोडावा आणि त्याने पण तुला कच्चे कच्चे चावावं
म्हणजे डॉक्टर असतो ना त्याने रेबीचं एवढं मोठं इंजेक्शन तुझ्या बेंबीत गप्पा गप्पा मारावं. तुझ्या बेंबीची चाळण झाली पाहिजे. वरून पाणी पिलं ना बेंबीतून कारंजे चिर चिर उडाले पाहिजे. बेंबीतून कारंजा उडताला तेव्हा मग इंजेक्शन इकडे बाहेर ये. द्यावा बेंबीत तर कारंजा बेंबी अरे तुम्ही किती बिंडो के रे, इथे कुठे बेंबी असते का? तुम्ही जादू शिकायला आले ना, मग? तुम्हाला खरंच जादू शिकण्यात इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट म्हणजे त्यासाठी आलेला आहे का आम्ही? काय आहे, मी माझं नाव पण ठरवलेलं आहे. काय? जादूगार जी लाल. अरे दुसरं एखादं नाव ठेवायचं त्याच्यात ना. काय वाईट आहे? काय जादूगार जी लाल असं काय नाव असतं काय? हा. तुम्ही ना जादूगार एम लाल असं नाव ठेवा. म्हणजे- जादूगार माझी लाल करूची सवय आहे ना. घबरा, उगाच- घबरा वगैरे. हो, माझ्याशी काय बोलायचं? ए, गप्प बस. अरे गुच्चूपठाणा, तुम्हाला जादू तर येत तर काही नाही आणि हे लाल आणि आमका लाल आणि ढमका लाल. अरे जादू ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. कितीतरी वर्ष झाले मी जादू शिकून राहिलोय. शिकून काय केलं? काय केलं म्हणजे? नाही, जादू शिकून काय केलं? भुकेल्या पोटाला अन्न मिळवून दिलं, गरीबाच्या हाताला नोकरी मिळवून दिली. एवढं मोठं जादूगार समजतो ना स्वतःला. मग जादूची कांडी फिरून ना आधी जगातली गरिबी दूर करा. प्रत्येकाच्या ना ताटात अन्न मिळेल अशी जादू करा. तुम्ही जादू करा आणि आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवा. कुठल्याही नेत्याच्या मनात भ्रष्टाचाराचा विचार पण येऊ नको ना, अशी काहीतरी जादू करून दाखवा. युद्ध बंद करा, जगातले सगळे अनुभव नष्ट करा. देशांमधल्या सीमा, माणसांमधले धर्म जाती सगळ्या नष्ट करा. सगळी माणसं अशी एकत्र राहिली पाहिजे अशी काहीतरी जादू करा. स्त्रियांवर अत्याचार होतात ते बंद करून दाखवा तुमच्या जादूने. जमल तू म्हटलं? तुमच्या थोबडांना सूट होतात का रे ही वाक्य? अरे गेले 10 मिनिटं बालवाडी लेवलची कॉमेडी करताय तुम्ही आणि अचानक ही सामाजिक एकांकिका कायला घुसडली रे? बरं ही वाक्य आहे ना, ही वाक्य दुसऱ्या कोणीतरी म्हटलं असतं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. पण तुम्ही बोलले ना, माझ्या तोंडात 2 किलो थुका आला. अरे वाक्य बोलत असताना ती डावी नाकपुडी हु 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 करत होती ना. कमाल आहे भाऊ तुमची. जादू शिकायला आले ना रे तुम्ही. मला खरंच सांगा, जादू शिकून तुम्ही काय करणार आहे? मी सांगतोय, एकदा का मी जादू शिकलोय ना की मग या माणसा गायब करूचा आणि जिमी शेरगिल लावणूचा. मग जिमी शेरगिल लय आवडत. सकाळी सकाळी उठले ना की माझ्या समोर असं जिमी शेरगिल दिसू कयो. आई तो चेहरा नाही. जिमी शेरगिल दिसू होयो, त्यानं तुला बघितलं तर जीव देतो वासाला. तुम्ही एक काम करा, काय? मी मला जादू शिकवा. काय झालंय तुम्हाला, तो परबिनीचा नवरा आहे ना परब, मला जाम मारतो. हो मार. हो, जरा परबीन दिसली ना की माझा हा डोला आहे ना असा लवतो का नाही. नेमक्या ह्या डोला तो मुटका मारतो. काय मारतो? गुच्छा गुच्छा हा, मारतो. बरं. काय मला ना त्यानं किती मारू दे, मला कुठं लागलंच नाही पाहिजे अशी काहीतरी मला जादू. लागला नाही पाहिजे. अहो. परबिनी डोळ मारता, तुमचा डोळे फोडून नाही गोट्या खेळतलं. काय बोलते, गप्प मोठं रा. झालं. ए, थांबा. हा. ओ काका, हा तुम्ही मला पेन्सिल बनवाल काय? का बरं? ती पिंकी आहे ना, हा. तिला तोंडात पेन्सिल घालायची सवय. बसाडी, हा? यासाठी शाळेत जातोस? पिंकीसाठी फबाड फोडू? असू दे, काय तुम्ही लहान काम आहे करा. तो, नाही, काय लहान आहे, एक काम अरे, करा. नाही होत. तुम्ही जादूची कांडी फिरवा आणि ह्याला लिंबू बनवा. लिंबू का बरं आता? ह्याला असा पिळतो आणि ह्याचा रस करून पितो बसाड्याचा. लाज लाज वाटतं वाटतात म्हणजे- पोराक लिंबू करतास तुम्ही. मग काय करू? अरे गुच्चू पठा रे, काय गुच्चू पठा? पठाणा तू. जादूने हे बनवा ते बनवा. अरे जादू मध्ये ट्रिक्स असतात, काही कला असते ती. जादूने असं कोणाला पण काही पण नाही बनवून टाकता येत. काय मग कसलं जादूगार तुम्ही? बसाडी पडली जादूवर. आता मी तुम्हाला जादू दाखवतो. जादू थांबा, दाखवतो. 2 मिनिटं. काय समजतो तो टाकतो उलटा पालटा करून. हा? तर बाय माझ्याशी सत्तेची बांड. संध्याकाळचा प्रहरांनी बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी हा इथं जादूगार आहे, ह्याला काय नीट जादू येत नाही, त्याचा इच्छा इथं नाही नाटकर होतं तर नव्हतं करून टाक. बाय माय तूने बाय ना लिंबू काढ्या. खूप वर्षांनी तू लिंबू काढला रे. आज जादू करतोच मी. पंच नव्हता ना नाही नाही नाही, उठ 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 उठ. तुला आहे ना जादूने मी हेलिकॉप्टर करतो आता. नाही, नाही, नाही. आई शपथ. क्या
जादू दाखवली नाही तर आमच्यावर जादू केलीत. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. बघा यार, हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा? श्याम्या, सुरुवातीला तू जे काही बोललास त्याच्याशी मी 100% सहमत आहे. सोनालीबद्दल तू जे काही बोललास ते मी लहान असल्यापासून बघतोय तिला, म्हणजे मी लहान असल्यापासून तिला बघतोय, तेव्हापासून ती आहे तशीच आहे. आता इतकी वर्ष झाली पण तिच्यात जरासुद्धा बदल नाही. वाढ झाली असेल तर तिच्या अभिनय क्षमतेत झाली, एवढं मात्र नक्की. पण बाकी तिचा मेंटेनन्स हा वाखाणण्याजोगाचा आहे, प्रश्नच नाही. सोनाली, तुझं एक जाहीर कौतुक या निमित्तानं. थँक्यू प्रसाद. छान होता विषय आणि छान प्रेझेंट केलास तू. तुझ्या खांद्यावरती वाहून नेलंस तू अख्खं स्किट. तुझी एनर्जी, तुझा वावर, तुझा ॲपिरन्स, तुझे कपडे सगळंच खूप छान आहे आणि तुम्ही तिघांनी त्याला मोलाची साथ दिलीत. मजा आली. सोनाली ताई, जोरदार. श्याम, तू जी एंट्री घेतलीस ना, म्हणजे धमाकेदार, फारच छान. प्रभाकर, तू आलास की एक कसं असं नेटवर्कचे सेन्सर्स पसरतात तसे कातिलपणाचे सेन्सर्स असे ते नेटवर्क इकडे तिकडे जायला लागतं. खूप मज्जा केलीत तुम्ही सगळ्यांनी आणि थोडा मॅडनेसची जादू इथे आणलीत. आता याच्या पलीकडचे AI पंचेस आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत आजीबाई जोरातमध्ये. तर तुम्हालाही ऑल द बेस्ट आणि तुम्हाला सुपर्ब. मंडळी, विनोदाची ही धमाल अशीच चालू राहणार आहे. मात्र इथे या भागात वेळ झाली आहे निरोपाची. उद्या देखील आजीबाई जोरात या नाटकाची टीम आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या गाठोड्यातून विनोदी किस्से कहाण्या घेऊन आलेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आज देखील आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे आजीबाई जोरात या महाबालनाट्याची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, मास्तरांच्या गच्चीवर आज रंगणार आहे प्रश्नोत्तरांचा तास, त्यामुळे तुम्ही हसायला सज्ज व्हा, कारण विनोद निर्मिती होणार एकदम झकास. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी गावकऱ्यांना. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. बर 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 बर. वा वा. माणसा माणसा कधी होशील रे माणूस. मास्तरांनो, मरा जनावरे आली, माणसांचं काही नको आता. ए त्याला मास्तर इकडे आहे बघ. वर गच्चीवर आहे, या. येऊ काय? तुला काय यायचं नव्हतं. या 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 या. बसू काय? हा, बसा बसा बसा, मोरे बसा. बस रे, बस बने. मास्तर हा, अजून जागा आहे होय? म्हणूनच या म्हणालो ना. नाही मला वाटलं झोपला असाल. काय सगळे अचानक इथे खाली चिकू, रात्र झाली हे डोळ्यांना कळलेलं नाही वाटतं अजून. यालाच काय? काय सगळे अचानक इतक्या रात्री कसे? गावात सगळं ठीक आहे ना? सरपंचांचं काय? पम्या, अग्निपथ. नाही मास्तरांनो, असाच पोस्टर घेतलेला. मी असा बसलो ना, मग गावात सगळं ठीक असतं. असा बसलो ना, उघडवू. नीट बस. असा बसलेला. काय झालेलं आहे? इतक्या रात्री का आलेला? नाही नाही काय नाही. बने 100 रुपये दे, पैसे जिंकलोय मी. इथं कुठं 100 रुपये अरे, समोर पुरावा आहे ना. थांबा रे, थांबा थांबा थांबा. कसले पैसे? ए बने बने, कसले पैसे ते? कसली पैसे ही? मास्तरांनो मोठं काय नाही, आमची एक पैज लागली होती. बने काय बोलला, गरम्याचे दिवस आहेत, मास्तर उघडे असतील. मी बोललो नाही, अंगावर चिंदी तरी असतात. पण चांगलं, मी 100 रुपये जिंकलो. लाजा नाही वाटत तुम्हाला? मी कपडे घातलेत की नाही याच्यावर बेटिंग करता तुम्ही गधड्यांनो? लिगल आहे ना गावात. मूर्ख लेकाचा. हा, नाही तर काय बावळट मूर्खा. तुम्ही कशाला भडकता त्यांच्यावर? नाही तर काय. ते वसड चिंदी आहेत, त्यांच्या नादाला लागू नको. मी काय म्हणतो मास्तरांनो, म्हणजे विषय फार महत्वाचा आहे. म्हणजे महत्वाचा म्हणजे अगदी काळजाजवळचा आहे. बरोबर बरोबर. काय प्रेम. बाप रे मोरे, हा? प्रेम हा. इतक्या रात्री इतका असा मृदू विषय का बरं छेडला असेल? त्याचा काय खास झालेला नाही. ए हळू हळू हळू. रात्रीचे लोक झोपतात, हळू. हा, होय.
मोठ्या बोलू मग काय मोठ्या त्याचा काय खास झालेला नाही मास्तरांनो. हा. चांदूरकर आहे ना, चांदूरकर चांदोरकर वरच्या वाडीत वरच्या वाडीत. त्या वाडीतला, हो. त्याने तिसरा लग्न केला ना आज. बर मग काय लव्ह मॅरेज केला ना तिसरा. तिसरं मग काय शाहरुख काय सांगतो, काय? प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है. करेक्ट चांदूरकरला 3-3 वेळा झाला. मग चुकीचा कोण, शाहरुख की चांदोरकर? आमचं जमली होतं ना. बरोबर. नाही मला सांगा, चांदोरकर काय मोठा आहे शाहरुख पेक्षा? नाही तर काय? उद्या थिएटरात चांदोरकर लागला, कोण जाणार आहे वसाडा बघायला? बरोबर बरोबर प्रश्न काय आहे, चुकीचा कोण, शाहरुख की चांदोरकर? तुझा प्रश्न जो काय आहे पम्या तो प्रश्नच मुळात चुकीचा आहे. काय? कोण चूक कोण बरोबर हा प्रश्नच इथे येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. होय. हा, प्रत्येकाचं प्रेम वेगळं. आणि चांदोरकरचं मला सांगू नका, काय? तो लफडीबाज माणूस आहे. लफडी करतो, मग मिसमॅनेजमेंट होतं आणि मग लग्न करावं लागतं. माहितीये मला, मी त्याच्या घराजवळ येत असतो तेव्हा पाहतो त्याच्या बायका त्याला मारत असतात. मग मास्तरांना आम्ही फॉलो कोणाला करायचा, त्या चांदोरकराला करायचा का बॉस शाहरुखला करायचा? खरं तर तुम्ही तुमच्या हृदयाला फॉलो करायचं. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणता होता बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या हृदयाला फॉलो करून मी लग्न केलं, पण दुसऱ्या दिवशी मला माझ्या बायकोचा राग यायला लागला. का? कारण तुम्ही चंचल आहात मोरे. नाही मी चंचल नाही बुवा. चंचल असणं म्हणजे काय, मन थाऱ्यावर नसणं. कधी इथे कधी तिथे. म्हणजे फुलपाखरू. तुमच्या बाबत नाकतोडा. म्हणजे हिरवं फुलपाखरू ना. नाही मोरे, मला कळत नाही या माणसाला राग येण्यापेक्षा त्या माऊलीला काय या माणसाचा राग येत नाही. एवढी सोन्यासारखी बायको आहे पण नाही या माणसाला कौतुक नाही. नाही या अवधसच अवधूत काय? कुणीतरी म्हटलेलं आहे, जो मिल जाता है वो मिट्टी, जो ना मिले वो सोना. नाही खरं आहे तुमचं. म्हणजे मला सोना लय आवडते, पण काय आहे माझा स्वॅग तिला आवडत नाही ना. सोना म्हणजे समोर बसलेला नव्हे. सोना म्हणजे गोल्ड, सोनं. गोल्ड काय? हा. मी आपलं सोना म्हणजे मुळात तुम्हाला एक कळत नाहीये मोरे. हा. आता प्रेम याबद्दल जर तुम्ही बोलतच आहात तर प्रेम काय आहे हे आधी समजून घ्या. अत्यंत निर्मळ आणि नितळ अशी भावना आहे प्रेम. हा काय? हा, म्हणजे तुम्हाला सांगतो, प्राचीन ग्रीक विचारवंत अभ्यासक त्यांनी याच्यावरती प्रचंड अभ्यास केला होता. खरं तर जगात 6 पद्धतीचं प्रेम आहे. 6 हो 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 हो. आता त्या 6 पद्धती कुठल्या, 6 प्रकार कुठले बरं? तर फॅमिलियल लव्ह, फ्रेंडली लव्ह, रोमॅन्टिक लव्ह, सेल्फ लव्ह, गेस्ट लव्ह आणि डिवाइन लव्ह. अच्छा म्हणजे आपला टाइम आहे का ती? तो रॅपर ते वेगळं आहे. सावते शांतपणे आहे. डिवाइन लव्ह म्हणजे दैवी प्रेम. हो बरोबर. आणि असे प्रेमाचे असे 6 प्रकार आहेत. पण त्यानंतर अनेक विचारवंत आले, त्यांनी अनेक थेअरीज मांडल्या. खरं तर प्रेम ही वैश्विक संकल्पना आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जशी जशी संस्कृती बदलते तसं तसं प्रेम करण्याची पद्धत बदलते. मास्तर एवढं प्रकार आहे प्रेमाचं. हो. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपण ह्या वर्षी पण ऊस लावला आहे. हा, हे मला कौतुक वाटतं. कोकणात ऊस लावत असतोस तू. हा, छान. केलं पाहिजे हो तेवढं. बरोबर. आता काय होतंय माहितीये का, माझ्या ऊसात आहे की नाही, रोज तिच्या आयला ती कॉलेजची पोरं घुसते ती आणि 5 बाय 6 फुटाचा ऊस झोपवून ठेवते ती. हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे हो? हे प्रेम नाहीये सावत्या, हे आकर्षण आहे. तेच मी सांगतोय. याचं आकर्षण काढू फुडून. नाही असं नाही करू. हिंसा करू नये. ऊस झोपवते माझं. मुळात तुम्हाला हे का नाही कळते की तुम्हाला असं वाटतंय प्रेम फक्त पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्येच होतं का? प्रेमाच्या पद्धती वेगळ्या. माणूस कुणावरही प्रेम करू शकतो. हा, म्हणजे वस्तूवर, मग ती गोष्ट असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, सजीव निर्जीव, कोणावरही आपण प्रेम करू शकतो. म्हणजे अशा गोष्टींबद्दल किंवा व्यक्तींबद्दल आपल्याला जेव्हा जिव्हाळा वाटू लागतो, त्या सतत आपल्याशा वाटू लागतात. आपल्या सहवासात हव्या असं वाटू लागतं. आपल्या जीवनात या कायम स्वरूपी असाव्या असं वाटत राहतं. तेव्हा प्रेम निर्माण होत असतं, लक्षात घ्या. कुसुमाग्रज काय म्हणाले होते? काय प्रेम कोणावरही करू शकता. नाही बरोबर. काय त्यांचं आणि माझे विचार लय जुलतात कारण. पण मी ना लय मार खातो त्याच्यामुळे. कारण तुमची लायकीच ती आहे. लय मार खातो म्हणजे शेजारच्या परबिनीवर प्रेम कराल? मूर्खा. तुमच्या मुलाच्या वयाचा मुलगा आहे, तिच्यावर प्रेम करतायत. कोणावरही प्रेम करा म्हणजे काय? प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. 1 2 3 स्टार्ट. पाण्यावर प्रेम करा, प्राण्यावर प्रेम करा, झाडावर प्रेम करा. चाल कसली लावताय? नाही ते काय साडी पडली तुमच्या तोंडावरती.
मला वाटलं तुम्ही रिदम द्या. काय रिदम कसा नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे पण मला झाडावर नाही जमायचं मी फांदीवर पडन याची मला भीती वाटते मला कसा झाडाखाली चांगलं जमतं प्रेम करायला अरे वा. मोरे किती ते. झाडावर प्रेम करा म्हणजे एखादी व्यक्ती फांदीवर घेऊन जा आणि तिथे प्रेम करा नव्हे. झाडावर प्रेम करा म्हणजे झाड सुद्धा प्रेमास पात्र आहे. हा, हा. त्यांना सुद्धा हृदय असतं. काय सांगताव काय हम्म, म्हणजे मास्तरानू हम्म, प्रगतीच्या नावाखाली जर आपण त्यांना तोडत असू हम्म. तर त्यांना त्रास होत असेल ना अर्थात हे वाक्य स्क्रिप्ट मधले लिहिलेलं आहे तुझ्या कॅरेक्टरला नाही शोभत. शांत बस. अरे ह्यांनीच लिहिलेलं आहे ना विचारा हा, अच्छा, घ्या घ्या आता घरी नेऊन काय करायचंय. हा. काय मास्तरानू मास्तरानू हा बोल पम्या. आता तुम्ही काय बोललात त्याने मला कळायला लागलाय की प्रेम करायचं बरोबर. पण तुम्ही काय बोललात हम्म, प्राण्यांवर प्रेम करायचं बरोबर. किलीला हम्म, किलीला केलेलं आहे. खायचं काय हम्म, खायचं काय म्हणजे आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं बरोबर. प्राण्यांवर प्रेम केला खायचं काय अरे खायचं नाही रे पम्या. शब्दशः घेऊ नको. मर्म समजून घे. नाही नाही घेतला मर्म समजून घेतला हम्म. आता माझी बायको मला आवडीचं जेवण करून घालत नाही हम्म. मग तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही कसं बोलायचं मी तसं नसेल ना तर आताच्या आता जाऊन मी तिच्याबरोबर घसटफोड घेऊन टाकतो चल काय हो? थांबा. काय? इथे बसा. बसा काय बसा बसा इथे. इथे काय काय घेणार आहात तुम्ही? घसटफोड जो शब्द बोलता येत नाही तो कोर्ट देईल असं वाटतं तुम्हाला? माहिती काय घशात पोट तुमच्या बापसा आणला होता घशात पोट बोल. चिको, मी बोलतो. मुळात मला सांगा आपली बायको आपल्या आवडीचं जेवण करून देते का नाही देत याच्यावरनं प्रेम आहे का नाही हा क्रायटेरिया कसं ठरवता तुम्ही मला सांगा. मुळात तुम्ही ना मोरे प्रेम ही भावना समजून घ्या. मी म्हटलं अत्यंत निर्मळ नितळ अशी भावना आहे प्रेम. खरं प्रेम काय असतं हे तुम्हाला अजून कळलेलंच नाही. मुळात खऱ्या प्रेमाची उदाहरणं तरी तुम्हाला ठाऊक आहेत का? मास्तरांनो हा मला माहिती आहे. सांग बरं. पुढे उभी ना. सांग. हीर रांझा हा बरोबर. लैला मजनू हो रोमिओ ज्युलिएट हा यांच्या प्रेमाची दखल जगाने घेतली. त्यांच्यावर सिनेमे सुद्धा आहेत. अहो मास्तरांनो माझ्या प्रेमाची दखल अख्ख्या गावात घेतला डोक्यावर घेऊन नाचलं मला पण पिक्चर नाही आला त्याच्यावर कुठलं प्रेम आणि कुठला पिक्चर काढायचा आहे तुला? बने बबली बने बबली हे काय प्रकरण आहे तुझं? तुम्हाला माझी लव्ह स्टोरी माहित नाही त्यांना कशी माहिती आहे? हो मास्तरांनो बबली आहे ना ती माझ्या घरासमोर रोज चक्की जायची आणि मी रोज तिला बघायचो असा रोजचा कार्यक्रम होता आमचा कन्फर्म आमच्यात काहीतरी होता माहितीये त्याच्यानंतर 2 आठवडे गेले ना आमच्या प्रेमाचा बाजारच उठला. का? तिच्या आईशीन चक्की बदलला मग तिनं गल्ली बदलला तिचं त्या गल्लीत जुळला नाही तर माझा सगळा फीस काढला. अशी माझी लव्ह स्टोरी होती माहितीये काय. पण बने तू बोलला पाहिजे होता. अरे मी येलो बने चिडू नकोस ते बरोबर बोलतायत. प्रेम व्यक्त सुद्धा करावं लागतं. हा. आता हे लैला मजनू वगैरे त्यांनी प्रेम व्यक्तच केलं होतं. मजनू तर वेडा झाला होता लैलासाठी. मास्तर हो. मग ती शिरीन प्रल्हाद कोण आहे ती कोण प्रल्हाद? शिरीन प्रल्हाद अरे शिरीन फरहाद ना. प्रल्हाद कोण? मग काय शिरीन फरहाद. तसं आहे हो. अहो त्या आईला मी ऊस तोडायला गेलो होतो ऊसावर माझ्या शिरीन प्रल्हादाच करून ठेवलं होतं पार्ट मध्ये. काय करायचं या मुलांचं मला कळत नाही. आपल्या प्रेमाची नोंद कशावर करावी हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांचं काय कौतुक सांगतोस? उद्या यांचं प्रेम चरख्यात येईल 10 रुपयाला लिंबू पिळून आणि दुसऱ्याच्या ग्लासात. खरंय. मग या बरोबर आहे मुळात लक्षात घ्या रे प्रेम अत्यंत निर्मळ भावना आहे. है ना साधी भावना नाही. काय सांगा आता. काय काय उत्कट भावना आहे. आवेग असतो प्रेमात. आतल्यात लाडू बुट्ट होतं असं प्रेमात होतं. होतं आणि प्रेमात एक वेगळा जिव्हाळा सुद्धा असतो. शेवटी कुसुमाग्रज काय म्हणतात? काय प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. मुळात प्रेम काय हे समजून घ्या. एक काम करतो मी तुम्हाला शास्त्रीय भाषेत सांगतो प्रेम काय आहे. आपला मेंदू असतो की नाही त्यात अनेक भावना निर्माण होत असतात. त्यातली एक अत्यंत महत्वाची भावना म्हणजे प्रेम. आता प्रेम होतं म्हणजे काय होतं? आपल्याला आतून आनंद होतो की नाही. आपल्याला छान छान वाटायला लागतं गुलाबी गुलाबी वाटायला लागतं फुलपाखरं नाचायला लागतात पोटात. तेव्हा नेमकं काय होतं तर आपल्या मेंदूत सिरेटॉनिन ऑक्झिटॉसिन आणि डोपामाइन असे हार्मोन्स तयार होत असतात ज्याच्यामुळे आपल्याला असा आनंद आनंद वाटायला लागतो. मला तर वाटतं ना माझ्यात ना डोपामाइन जास्त असणार. हा का 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 ते बोलायला सोपं पडतं ना.
बाकीची 2 कठीण आहेत ते मला माझ्यात नको आहेत ती. नाही नाही असं काही नाही सगळ्यात मास्तर. हा हा तुमच्यात नेमकं काय कमी आहे हा. माझ्यात काही कमी नाहीये तुम्हाला कसं काय प्रेम होत हा. होणार नाही तरी पण मला वाटतं मास्तरांचा वेगळाच प्रॉब्लेम आहे ए! नाही नाही तुम्ही ते 6 प्रकार सांगितले ना मास्तरांचा गोंधळ होतो नेमकं कुठला प्रेम करायचा असं काही नाहीये हे जरा मला असं म्हणजे योग्य जोडीदार मिळणं फार गरजेचं असतं त्या. ते मिळेल बाबा, तुम्ही किती वेळ घेताय कळतंय का तुम्हाला? हा? आता वय काय तुमचं 38 आहे 100 रुपये काढा 100 रुपये काढ. 100 रुपये काढा पटकन 100 काढ. 100 काढा 100 दे. बरं 100 दे. या, 100 रुपये कसले कसले पैसे मोरे मोरे कसले पैसे आहेत हे काय नाही मास्तरांनो धोंडीवर बसलेली हो आम्ही कुठे धोंडीवर दगडावर दगडावर महिलाच्या बाजूला दगड आहे ते तर मी आपल्या म्हटलेला मास्तरांचं वय काय तर मी म्हटलेला मास्तरांचं वय 63 असेल हा बोला 68 असेल मोरे बोले 58 असेल तर आता ते 38 तुम्ही बोललात ना मोरे जवळ आहेत मग ते पै जिंकले मी 38 जवळ आहे ना, मी 58 बोललो. तुम्ही त्या गावच्या धोंडीवर बसून माझ्या कपड्यांवर आणि माझ्या वयावर बेटिंग खेळता होय होय नेहमी आणि त्याच्यासाठी तुम्ही शिरीन प्रल्हाद पासून सगळे बाहेर काढलेत हा ते आपला काहीतरी विषय पाहिजे डायरेक्ट मला प्रेमाचा एक 7वा प्रकार सांगतो 7 प्रकार आहेत आम्ही 6 आहे. हा, 7चा प्रकार. असुरी प्रेम माझं तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे इकडे या. नाही, ऐका नाही. इकडे या. वा 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 खूप सुंदर विषय आणि आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे शिरीन प्रल्हाद इतकं प्रेम खूपच मस्त विषय आणि खूप छान सादरीकरण प्रसादा बहारदार छान होता विषय आणि आज एक वेगळा मास्तर पाहायला मिळाला या स्किटच्या निमित्ताने जो लाजत होता मुरकत होता शहारत होता एक वेगळं रूप त्याचं तू दाखवलंस मजा आली बाकी सगळी टाईट परफॉर्मन्स कडक मजा आली आणि श्रमेश प्रथमेश तुमचं विशेष कौतुक असं की काही वाक्य फार अप्रतिम लिहिली होती पण तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून वावरत असता तेव्हा आपल्या वाक्यांना रिस्पॉन्स कसा येतोय हे लेखक म्हणून बघण्याचा मोह तुम्हाला होत नाही ही फार जमेची बाजू आहे ती टिकवून ठेवा मस्त आहे सोनाली ताई मला आजच्या तुमच्या परफॉर्मन्समधला हिरवं फुलपाखरू असलेला नाकतोडा खूप आवडला त्यानंतर बने तुझ्या लव्ह स्टोरी मधली जी बबली होती तिच्या घरी काय रोज अर्धा किलोच ज्वारी किंवा गहू दळून आणायचे की तिला रोज चक्कीला जावं लागायचं हा कळीचा मुद्दा आहे. हा. मला उत्तर हवं याचा अर्थ तिचं चक्कीवाल्यावरच प्रेम होतं तुझा काही संबंधच नव्हता तर मजा आली बघताना खूप छान सगळ्यांचंच काम छान झालं फारच मस्त मस्त मंडळी अव्यक्त प्रेम सुंदर असतं आणि अजिबात व्यक्त न होणारं प्रेम तेवढंच त्रासदायक असू शकतं बघूया ही लव्ह स्टोरी तुमचं कसं मनोरंजन करते ते त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल जत्रेकरांना तिकडे सर चेक अरे चेकवर एका कोपऱ्यात 2 लाईन मारलेल्या असतात तू 4 कोपऱ्यात का बरं मारल्या रे सर असू द्या ना छान वाटतं ना आधी ना सर फक्त वरच्या बाजूला 2 लाईन होत्या त्या बरोबर दिसत नव्हतं सर खरं तर मला ना मध्ये मस्त अरे लिगल डॉक्युमेंट आहे ते अकाउंटला पेई असतं म्हणून ते असं इकडे केलेलं असतात 2 लाईन हा डिझाईन काढायचं नसतं त्याच्यावर मग आता काय करायचं दुसरा चेक लिहो आणि याचं काय करू याच्यावर हातात हंडा असलेली बाई काढ 2 मोर काढ आणि तुझ्या लग्नाच्या रुखवतात ठेव त्याला कॉमेडी केली का मी काहीतरी आपलं अरे हो भो हा अरे कशाला छाताडावर उभा आहे अजून स्किट पाडायची आहे का थांब तिकडे चला रे कोणी कॉमेडी करणारे असतील तर या रे अवघड अवस्था होऊन अरण्या
अरे आली आहे का रे ती अरे आली आहे का रे ती मला तिला बघायचंय रे अरण्या. अरे बघू तर खरं आली की मला सांग अरण्या. आज तिला बघू दे. प्रपोजच करतो मी. अरे नको एक्साइट हो. होय. मग त्रास होतो ना. नाही आज नाही होणार त्रास. मी आज बघतो ना. नमस्कार बेटकर. गुड मॉर्निंग. नमस्कार आजोबा हाय. आहात का हा? आलात का आलात का आलो 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 आलो. हे बेटकर ती आली का ती ती म्हणजे खऱ्यात आजी ना नाही आल्यात अजून नाही आल्या. आणि काय आजोबा 7 वर्ष झाली 7 वर्ष झाली त्या आजींच्या मागे मागे करताय प्रपोज कधी करणार हा ना तर नुसतेच प्रयत्न चालू आहेत तुमचे. करा प्रपोज कधीतरी. आजोबा मी काय म्हणतो आज प्रपोज करून टाका आणि नय्या पार करून टाका. हे बघा बेटकर प्रेमात कधी घाई करायची नसते. ते तरुण असताना तेव्हा खूप वेळ असतो. आताचं वय नाही घाई 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 करण्याचं आहे कळलं का. आणि कसं आहे आजोबा अब इन्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है हा डायलॉग यायच्या आत काहीतरी करा. हा नाही तर तुमचं कसं आहे माहिती आहे का अरे रे कवटी फुटली वाटतं इतके जवळ आहात तुम्ही. आजोबा आजोबा होय, होय. खरात आजी इथे बरोबर येतात 10 तारखेला पेन्शन काढायला. होय होय. नेमके तुम्ही त्याच दिवशी कसे येता हो. नाही म्हणजे असं काय नाही. 7 वर्ष ती आत्ताची माग बुद्ध 40 वर्ष माग लागले. किती? बुद्ध 40 वर्ष अजून प्रपोज करता येत नाही वर्षाच्या. नाही, आज मला ऐकायचंय आजोबा मला सांगा काय काम असतं तुमचं इकडे. नाही माझं असतं बँकेत काम असतं माझं काय तसं. काम असतं तुम्ही इथे येता होय. 1000 रुपये काढता होय. आणि खरात आजी येऊन गेल्यावर तेच 1000 रुपये परत डिपॉझिट करता. हा, हा, हा. हे तुम्ही घर बसल्या पण करू शकता ना ऑनलाईन. इकडे कशाला येता आजोबा हे, प्रपोज करायला ना. लाजले गड्या लाजले. होय, तुमचं आणि माझं जमतं म्हणून सांगतोय. होय. यमाचा जो रेडा आहे ना तो आपल्या पार्किंग लॉट मध्ये गुंग होऊन हसयत्र बघतोय म्हणून ठीक आहे. मध्ये चुकून जर दरोडेखोर किंवा बोगद्याचं स्किट लागलं आणि तो भडकला आणि त्याला मूळ काम आठवलं आणि पचकन तुम्हाला उचललं तर सगळं अर्धवट राहील. आजीला प्रपोज मारून टाका मारून टाका मारून आजीला प्रपोज मारून आज टाका. आज आजोबा आज 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 आज. ऑल द बेस्ट. माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का काय? ती समोर आली की काही तोंडातून बाहेरच पडत नाही हो. अरे. सारखे धडधड 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 होते माझी हो खरंच सांगतो. अरे वाचाड्या कसली धड 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 होते वाचाड्या. बुद्ध 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकला नाहीस वाचाड्या. बुद्ध 40. 42 म्हणायचंय त्याला. माझं बघ माझ्या आयुष्यामध्ये शिल्पा आली दीप्ती आली लता आली मग लीला डिसोजा वरच्यावर भेटून गेली. कसला आवाज काढतोय. तोंड पुसलं रे. मग आपली काजोल भाभी वरच्यावर येऊन खाली खुशाली विचारून जाते. तू बचारा बुद्ध 40 वर्ष तू एका पोरीला प्रपोज करू शक. अरे तुझी जिंदगी. आज नाही आज तू बघ आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज मी तिला प्रपोज करणार. वा वा. घरात आली की मी तिला प्रपोज करणार. सेव कर एनर्जी. नाही आज मी कुणाचं ऐकणार नाही. आज सगळ्या देवांनी बघा सगळ्यांनी ग्रहताऱ्यांनी सगळ्यांनी बघा. आज ती इकडे आली की मी तिला प्रपोज करणार. मी तुला माझी जुबान देतो रे. मी सगळ्यांना जुबान. काय झालं. पाणी 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 तोंडाने पाणी पिणार कशाने कुठे पिता. अरे बाटलीला तोंड लावायचं तर कधी शिकशील वाचाड्या. बरं वाटतंय. होय बरं एक मिनिट बरं वाटतंय ना रे. बरं वाटतंय. होय काय येऊया पुढच्या 10 तारखेला. नाही नाही आज जो भी है वो इथं नको एनर्जी तिकडे होय, तिकडे होय, होय. इथे नको फुकट घालू. ए बाळा भरून देतोस का अरे उसकी तिकडे होय, वाचाड्या, इकडे काय एनर्जीचं तिकडे काय ते.
मी. यस. तुला नाही रे. एक्सक्यूज मी. काका तुमचं. अरे घपरे, मुद्दाम करून नको रे. ठरतंय माझं सगळं प्लॅनिंग आहे. गप तू तू कर. एक्सक्यूज मी. हा हा हा, रुमाल तुमचा आहे का हो? हा रुमाल तुमचा आहे का? नाही, तो जेंट्स नॅपकिन आहे ना, तो माझा कसा असेल ले माझा कसा असेल तो? हो, बरोबर आहे. तुमचं कसं असेल? तुमचं लेडीज रुमाल असणार ना. काय हो, एक प्रश्न विचारायचा आहे. लेडीज रुमाल उरेल तुम्हाला? अयो, हा बहुतेक ह्याचा रुमाल आहे. माझा नाहीये. तुझं आहे काय इकडे? आणखीन काही बोलायचंय का? मला हा. नाही. जा मग आता. ओके. नाही होत रे. होत नाही. तुला उड्या मारून मारून टपलवला पाहिजे. अरे टॉवेलची घिस्सी पिढी एवढी जुनी आयडिया काढशील वत्सर्या? एडम आणि गिलखिस त्या टायमाला अफेअर करत होते तेव्हाची आहे ना रे वत्सर्या. कोण कोण? एडम आणि गिलखिस. अरे ते एडम आणि इव आहे. आणि एडम गिलक्रिस्ट नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक शंकर वाचवान माझ्या चुका काढशील वत्सर्या. त्याच्यापेक्षा प्रपोज कर. मी विचारतो. हा तर विचारतो. ऐक, आयडिया करायची आपल्याला. माझं काम करशील का? करतो करतो. हे बघ, तू तिची पर्स चोरायची, पळून जायचं. मी तुझा हात पकडणार आणि मी तुला मारणार. तुझ्याकडून पर्स घेणार, तिला देणार. ती इम्प्रेस होणार, ती माझ्या मिठीत येणार. असं केल्यामुळे ती तुझ्या मिठीत याचं वाटतंय. फक्त तू यार तू मला मदत कर यार. अरे हा ना रे. कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे रे. करतो मी. हाऊसफुलच्या बोर्डाचं निर्मिती सावंत या नावावर केवढं प्रेम आहे, तेवढं माझं प्रेम आहे यार. प्रेम आहे. कळतंय मला. मनापासून प्रेम करतो रे. तू इधरच करताय. करतो करतो मी. तू मदत कर. मी करतो. तू चोर होशील माझ्यासाठी. होतो बाबा होतो. काय करू? होतो होतो सावकाश जा. चोर आहेस, चोर आहेस. अरे हो माहिती आहे. चोराचे एक्सप्रेशन दाखव. कशी दाखवशील? अरे परफेक्ट आहे. जा जा. अरे वाचाड्यानं कुणीतरी सांगा तिची पर्स मी चोरली आहे ती. हो आजी, आजी, तो माणूस तुमची बॅग चोरतोय ना. हा बघा ती बॅग. ही नाही, ही माझी बॅग नाहीये. मी घरीच विसरले आहे बॅग. मग ही माझी आहे. मी अच्छा करून इकडे बरं करू तू. आजी तुमचीच बॅग आहे ती आजी. अगं तुमची नाही, आहे? मी हा. घरी विसरले वाटतं माझी बॅग. माझी नाहीये ती. काय? वनिता खरात, MSJ कॉलेज, FYBA, रोल नंबर 53, मागचं बेंच. ह्याची पर्स कोणी घेतली? चोप तर हात. आजोबा आजोबा हळू जीव काढ हात. हळू 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 आजोबा जेबले काढ हात. हळू बेटकर ये ना. अरे बापरे. सावकाश हळू हा. आजोबा एकत्र 5 वाक्य आली ना. मी काय म्हणतो आजोबा, वाक्य आहे ना गॅप घेऊन बोला. आता पाणी बाटलीने पाजतोय, नंतर अंगठ्याने पाजायची वेळ येते. लढा पण जपून, तब्येत सांभाळ. आजोबा हळू सावकाश. मस्त. हे, बोला. बरं वाटतंय ना? गप ना. चोर आहेस ना. पर्स ते हे घे. अरे देतो काय? मी मारणार ना तुला. कळत नाही का इम्प्रेशन कसं पडणार? बरं ठीक आहे. पर्स दे. पर्स दे. नाही देगा. हिंदी. हाँ, चोर है मी. नहीं देगा. पेर को पर्स दे. नहीं. पर्स दे. नहीं जान. बचालिया पकड़. अरे कर. पर्स दे. पकड़ पकड़. अरे
अरे पण ही पर्स माझी नाही, का म्हणतायत हे? आजी काय म्हणतायत? आजी अहो, तुमचीच पर्स आहे, तुम्हाला विसरायला होत आहे. अय्या, हो का? सॉरी, माझीच असेल त्या. माफ करो, आगे आओ. माफ करो. ये शेर है, मुख्य शेर है. मैं चिंदी. अच्छा. अरे देवा, काय काय. एक्सक्यूज मी. येस. गपना तू नाही आहेस माझ्या स्किट मध्ये. गपना. एक्सक्यूज मी. हा, तुमची पर्स. थँक्यू. सुपर. हा, काय नाही. काही बोलायचंय का? नाही. नक्की? हो, खूप वर्षांचं साचलेलं काही बोलायचंय का? मला तुला हे सांगायचंय की तू तुझे इकॉनॉमिक्सची वही दे. इकॉनॉमिक्सची वही देशील? आता इतक्या वर्षांनी? हो. आता कशी देऊ? बरं नको देऊ. ओके. मग बाय. पण अजून बोलायचंय तुझ्याशी. बोला. दमशील. जाईल. आहे. आय लव लिल्या आय इलियाराजा आवडतात. इलियाराजा कोण इलाय राजा? साऊथचे संगीतकार आहेत ते. सुरमई अखियों. मी नाही ऐकलंय बाई हे गाणं. इलियाराजा नाही ऐकलं. मी पण नाही ऐकलं. बाकी छान. आता जा. ओके. नाही होत रे. नाही होत. काय करू तू? नजर वाढ लागते रे माझे. काय करू तुझं बचाऱ्या? 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकत नाही बचारे. काय करायचं तुझं? अरे तू तिच्या माग आहेस म्हणून मी कधी तिच्या मागे लागलो नाही. कॉलेज मधल्या कुणाला मागे लागून दिलं नाही. डेअरिंग होत नाही. मी काय करू यार? मग मी विचार. अरे नको तू नको तू असं ऐक ना. ए, आय लव्ह यू. लफडे करशील माझ्या बरोबर? तू याला कशाला हो बोलली? तू हो का बोलली? इतकी वर्ष तू विचारत नाहीस, त्यांनी विचारलं तर हो बोलले मी. तुला कळत नाही? अरे मित्र आहेस ना माझा. अरे पण तू काय करत नाहीस मग? प्रपोज कसा गेला तू तिला? मला नाही चालायचं हे. अरे काय झालं? हा, मी खाली वाट बघते. रिक्षा कधीची उभी आहे. झालं ना आजीबाई जोरात. ऐकू येत नाही डायलॉग. जोरात जरा. काय केलं का प्रपोज त्याने? नाही बाई. काय रे चौघुल्या, तू कधी प्रपोज करणार आहेस माझ्या बहिणीला? हे काय आहे काय आहे? ही कोण आहे? माझी लहान बहीण आहे. हो. ही 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 लहान बहीण आहे तुझी? खरं सांगा, वीक चुकलाय ना? तुम्ही लहान बहीण आहात? हा, वाकलात तेव्हा अगदी वाकलात तेव्हा एकदम 10 वर्षाचं अंतर दिसलं. पण वर आलात तेव्हा एकदम नॉर्मल वाटताय तुम्ही. ए चौघुल्या, हाय. विचार कर प्रपोज तिला एकदाच. कमाल करतोस तू. तिकडे स्मशानात तुझ्या नावाचे बोर्ड लागलेत. चौघुले या या, चौघुले या या. तरी अजून प्रपोज करत नाहीयेस तू तिला. कमाल करतोस तू. तिच्यामुळे माझं लग्न रखडलंय. म्हणजे रोजची 5 तळे येतात मला सांगून. लग्न का होत नाही पण तुमचं? बाबा नाही म्हणतात. हिचं लग्न होईल तेव्हाच माझं लग्न होईल. मी लहान आहे. अरे ठीक आहे, पण मग मी घाबरतो तिला प्रपोज करायला. एवढी तिची इच्छा होती, एवढी वर्ष ती थांबली, तर तिने मला प्रपोज करायचं ना. हा, मी कशाला विचारू? मला बाई लाज वाटते. मग 40 वर्ष लाज वाटते? एवढी मोठी लाज आहे? अरे
तरी पण मी थांबले. म्हणून आज विचारेल, उद्या विचारेल, पण नाहीच विचारत हा माणूस मला. ए चौघुल्या, कर ना प्रपोज. कर कर. अरे कर ना. हा नाहीच विचारणार, मीच विचारते. चौगुले, विल यू मॅरी मी? विचार करायला वेळ लागेल. अजून वेळ हवाय तुला विचार करायला? अरे चितेवर पाठ टेकलीस तर ती चिता स्वतःहून पेटेल. आणि तुला अजून वेळ हवाय? चला आता, चला विचारलंय तिने. चला वा 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 एकत्र ये. परत पण मारायला. क्या बात है, एकदम क्यूटी बार परफॉर्मन्स. आणि निर्मिती ताईंसाठी या स्पेशल वाला टाळ्या. आजीबाई एकदम जोरात होत्या. आहा. हा सरसिक प्रसाद दा. गोड होता विषय आणि गोड पद्धतीने सादर झाला. मजा आली. फॅन्टॅस्टिक. कॅरेक्टर्स मस्त होती. आणि नाटकाला 4 भिंती असतात असं आपण म्हणतो. चौथी भिंत म्हणजे प्रेक्षकांच्या बाजूची चौथी भिंत असते. एका नटीने ती भिंत फोडून प्रेक्षकांना इतकं आपलंसं केलंय की कुठल्याही बँकेत इकडून दरवाजा असला तरी ती भिंतीतूनच येते. आणि आम्ही ते एन्जॉय करत बघतो. ते केवळ तिच्यावरचं प्रेम म्हणून. मजा आली, मजा आली. सोनाली ताई. कधी नव्हे ते विराज, मला फार बरं वाटलं की तू एवढा वेळ इथे बसून होतास आणि तू फक्त त्रासच द्यायला आला होतास, ह्याचंही कौतुक वाटलं. अरुण, तुझ्या नाचाला वन्स मोर असं ओरडायचं राहिलं कारण मी थक्क होऊन बघत राहिले. तू तो करच नाच, कारण तुला कुणीही पटेल. इथे पण असलेल्या कुणीही पटतील 100%. समीर, आज जरा संजीव कुमार आलेत असं वाटतंय केसांमुळे. आणि कधी एकदा प्रपोज होणार ही वाट बघत होतो आम्ही. छान झालं स्किट. आणि अशी जी रिकामटेकडी बँक आहे थोडं थोडं श्यामच एकटा काम करायचा प्रयत्न करायचा मधूनच करत होता आणि तो ते काम, तिथे मी नक्की खातं उघडीन. मंडळी, तुम्ही गांधर्व विवाह ऐकला असेलच, पण तुम्ही कधी छायाचित्र विवाह ऐकलंय का? नाही ना, मी पण नाही ऐकलंय. चला बघूया ही काय गंमत आहे ते. तीच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर. कधी गोड कधी तिखट चेतना भट. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हो हो, काढूया काढूया. सगळ्यांनी एकत्र काढा, एकत्र काढा. सगळ्यांनी एकत्र काढा, हो हो. अरे माझा सेल्फी काढायचा आहे का फोनचे सेल्फी काढायचे आहेत तुम्हाला? एकच फोन ठेवा ना. ऐका, एकच फोन ठेवा, एकच फोन. हां, कोणीतरी ठेवा. सगळ्यांनीच खाली काढलं तर कसं होईल? हां, थँक्यू थँक्यू थँक्यू. या या, थँक्यू थँक्यू. हो 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 हो, थँक्यू थँक्यू. या या या, निघा. थँक्यू. हो 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 हो, थँक्यू. गौरी गौरी ह्यांना. हां हां. काय 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 काय? हॅलो गौरी. हां, सॉरी. ए जा रे, जा जा, चल निघ, चल. अरे गौरी. हॅलो हॅलो सागडे. हॅलो. हा सागडे. झाला शो, झाला कधीच झाला. हो हो. वा काय वा, केवढे आत आहे हे गाव. होते लोक होती खूप, पण खूप आत आहे. नाही करा तुम्ही ग्रासरूट लेवलला काही ती पब्लिसिटी करा, पण आमचे ग्रासरूट निघतात ना त्यामुळे. अरे ह्याला काय अर्थ नाहीये. ऐका सागडे, ऐका काय झालंय ना, हे गाव खूप. नका ऐकू तुमच्या कवी. वा 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 वा, श्रेयांश, वा शिवांश, जे काय ऐका ना या सागडे. ऐका, मला ना इथे यायला ना सागडे मी प्लेन केलं, मग त्यानंतर ट्रेन, मग बस, मग होडी आणि मग चालत असा प्रवास केलाय मी या गावात यायला. कळला का? लाईट स्पीडचं काहीतरी असलं असतं ना तर त्याची सुद्धा मी आलो असतो. मड मड. हा, मुतामईन नाही. बरं तुम्ही म्हणा मुतामईन. ऐका माझं आधी काय ते.
मला एक रस्ता सांगितलाय त्यांनी, पण त्याच्यातही 13 तास लागणार आहेत. नका टॅग करू मला त्या कवितेत प्लीज. विश्वांश ऐक. हॅलो, काय यार, ह्यांना 4 कविता का ऐकवल्या, ह्यांच्या 10 कविता ऐकाव्या लागतायत आता. सगळ्यांना त्रास द्यायला जन्मा. गौरी, नमस्कार. हॅलो, येऊ का? या या या. इतकी वर्ष वाट बघतोय, आज दर्शन दिलोय. एक मिनिट थांबा. नाही नाही, असं नाही सोडत आता हो तुम्हाला. हो. थांबा हो, इकडे या. अहो नाही दिलं ते. हा, हे एक दिलंय. मिनिट थांबा. ऐका हो, मगाशी या. झालंय हे असू सगळं. द्या हो. माझ्या थांबा. बॅगेत आहे. हे घ्या. बरं बरं. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाबा इतकी वर्ष वाट बघतोय, आज दिसलोय. अरे अच्छा, थँक्यू थँक्यू. या फोटो काढूया या. ती पण आली. कोण? माझी पोरगी आली. थांबा बोलवत. ए चेतो, ए बंडी, इकडे. ए बंडी ये. ए इकडे बघ की कोण आलंय. बघ बघ कोण आलंय. लाज नाही बघ बंडी, लाज. ये बंडी इकडे. फुट वाढायचं का? या इकडे. या बघ कोण आलंय बघ. नमस्कार नमस्कार. लाजती बंडी, लाजती आमची. नाही यार ते ए बंडे, ते ऐकू की ते पाठकून आले ते ऐकू. असं काय करते? उखाणा पाठ केलं तर ऐकू की. असं उखाणा ऐकून हो दाखव. हो तयार केलं. ऐकू. ऐकू. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. अरे वा, आमच्या ह्याचं आहे. तुमच्या ह्याच्यातलं शोचं आहे ते. घेतलं. वा, वा, वा. म्हटलं ते होऊन जाईल ते. हा, हा. ऐकू. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. ओंकाररावांचं नाव घेते, हनीमूनला कुठे जाऊया. सांगा की. त्यांनी माझं नाव का घेतलं त्या उखाण्यामध्ये? हाय का? आता नवऱ्याचं नाही तर कोणाचं नाव घेणार? बायको तुमची. असं काय कर. ए चेतना अंकर राऊत. ए अशीच चल पाया बिया पड की. अहो नाही नाही नाही. अहो नाही, पाया पाया नका नका करू हे. नाही ऐका, नाही नका करू हे. एक मिनिट, हे काय चाललंय? अहो असं काय करताय? जावई बापू, अहो तुमची बायको नाही. कशी? बरोबर आहे तुमचं. तुम्हाला माहिती नाहीये, पण तुमचं लग्न झालंय. माझं लग्न झालंय आणि मला माहित नाहीये. कसं शक्य आहे मला? मी टाईट होतो. मी 2 क्वार्टर अख्खे बाटल्या घशात घातल्या आणि मग तुला लॉजिक काय आहे सांगा मला. तसं नाही सांगताय. ए बंडी थांब ना, आधी एवढी लाचलोय. ही बंडी आमची जेव्हापासून वयात आली तेव्हापासून उठता बसता आणि हित्तनी तित्तनी सगळीकडे तिचं एकच चालू आहे. बर. वंकारणी राऊत, वंकारणी राऊत, वंकारणी राऊत, एवढंच. 2 वेगवेगळी माणसं नाहीये ती. ओंकार राऊत हा एकमेव माणूस आहे जो सिंगल आहे. एलिजिबल बॅचलर आहे मी. बरोबर. नाही काय पण असू दे. बंडी काय बोलली? बाबा लग्न करीन तर फक्त वंकार राऊतचीच. अरे मग मी आपलं बघितलंय बाबा, पोराचा शो चांगला चाललाय, स्ट्रगल बिगल संपलंय, पोरगी काय उपाशी मरणार नाही, दिसायला बार आहे, उडवून देऊया बार. आणि मग तुमचं लग्न लावलंय. उडवून देऊया बार. उडवून देऊया बार म्हणजे कुठे उडवून दिला आहात? कसं काय? बरे आहात ना तुम्ही? बरे आहात जरा प्लीज. हे बंकस वगैरे प्रँक वगैरे असेल तर प्लीज सांगा. तुम्हाला माहिती नाही, तुमच्या लग्नाचं अख्खं फुटेज आहे माझ्याकडे. अख्खं फुटेज आहे. हो व्हिडिओ काढलाय, दाखवतोय. म्हणजे इकडे आमच्या दोघांचं अख्खा व्हिडिओ आहे माझ्याकडे. खरंच टाईट होतो की? म्हणजे हे बघा दाखवतो. हे बघा ड्रोन बिन लावला होता मस्त. थांबा. हे बघा. अहो फोटो आहे तो माझा. हा मग एवढा प्रेमाने माझ्या बायकोने पण अजूनपर्यंत कवटा आलं नाही मला. माहितीये का? बंडीने कवटा आलं. ह्याचे नाही का फोटो आहे तो माझा. मी नाही येतो. माझ्याशी लग्न फोटोची लग्न केलंय त्यांनी. फोटोशीच केलंय, पण एकदम असं प्रॉपर केलंय. म्हणजे तुम्हाला सांगतोय, बंडीने असं फोटोला पकडून असे 7 फेरे घेतलंय. बंडीने इतकी वर्ष संसार केला. एवढा कशाला? परवा करवा चौथ केलाय. करवा चौथ केला? परवा केलाय मी नसताना. अहो तेच काय झालंय, तुमचं तो प्रोग्राम नाही का हास्य जत्रा, हा तो असा टीव्हीवर चालू होता. हा तुमचं 3रं स्किट होतं. तुम्ही असे समोर आलात टीव्हीवर. बंडीने तिथं पॉज केला आणि तुम्हाला चाळणीतनं पाहिलंय. बंडे पाहिलं की नाही? होई तर. सांग जाऊ बापूंना. होई की. बघा हुई आहे, हे आलंय हुई आज परत. बघा तुम्ही असे आले की नाही टीव्हीवर, मी पोस्ट केलं. तुम्हाला असं पाहिलं, टीव्ही चालू केला आणि चंद्राकडे पाहिलं, असं पाणी प्यायलं.
आणि परत आले की नाही तुमच्याकडं स्किटच संपलं होतं हो तुमचं. हा फोन घ्या तुमचा, हा फोन घ्या तुमचा. मी ह्यांच्या बरोबर लग्न केलेलं नाहीये. मला तुम्ही ह्यांचं काही सांगू नका प्लीज. तुम्ही निघा. असं काय करताय जावई बापू? अरे नका म्हणून इतकी वर्ष राहिली ना, फोटो सोबत संसार केलाय ना तिने. मग राहू दे की ए बंडी, फोटो दाखव. फोटो आहे. फोटो दाखव त्यांना. अरे कशाला मला फोटो दाखवताय? फोटो सोबत संसार केला इतकी वर्ष. अरे नका ना फोटो. मग राहा ना त्यांच्या बरोबरच राहा. ए बंडी दाखव की. हा बघा, हा बघा, मांग भरलेली की ना बघा. माझी का मांग भरलेली आहे? अहो मांग तिने तिची भरली. ए बंडी काय करते दाखव. ते असं करतात नाही नवरा बायको. सगळं लाल करून टाकलंय. एवढं कवटा ते जोरात. ऐका असं करू नका जावई बापू. इतके दिवस पोरीने संसार केला एकटा फोटो सोबत. म्हटलं आज तुम्ही आलाच आहात तर 1 4 दिवस घेऊन जा ना तिला. घेऊन जा काय घेऊन जा? कोण 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 असतो मी घेऊन जायला? काही बोलताय? मी काय घेऊन वगैरे जाणार नाहीये. ऐका, आय एम सो सॉरी. हे चांगलं आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता, फोटो बरोबर लग्न केलं, मला खूप भारी वाटतंय. हो नका दाखवू मंगळसूत्र प्लीज, नका दाखवू. ऐका ना जावई बापू, घेऊन जातो. मंदारला त्रास देतोय. कोण मंदार? चेतू, ए चेतू, ए चेतू, काय ठरलं? काय ठरलं? हा तुला घेऊन जातोय की नाही नांदायला? नेतोय तो, नेतोय मला. तू तू नको काळजी करू. जा तुझ्या वाटेनं जा. मी नेत नाहीये. सांगा की त्याला लय त्रास देतो मला. कोण आहे हा? मला कसं कोण आहे हा? अहो तेच सांगतोय, हा मंदार. झालं काय, मंदार लागलाय आमच्या चेतूच्या माग. मग चांगलं आहे ना. चेतू काय बोलली, मी बाबा ओंकाररावची लग्न केलं, मी का तुझा स्वीकार करू शकत नाही. हा अडून बसलाय, चेतू जोपर्यंत गावात आहे मी लग्न करणार नाही. म्हणून सांगतोय जावई बापू घेऊन जा. 2 संसार सुखाचे होतील, घेऊन जा. अहो असं कसं घेऊन जाई बाबा? तुझं काय रे? कर ना हिच्याशी लग्न. काहीतरी आपलं फालतूचं कारण देतोय. नाही काय? नाही करणार. हे बघ भाई, कसं आहे, प्रेम नाही एकदाच होतं. आपण आपला दिल तिला दिलाय, आता तो दुसऱ्याला द्यायचा. कसं वाटतं? कसं वाटतं? एक तर वाजत असेल तर वाजव, नाही तर नको हे करूच. काहीतरी मूर्खासारखा बोलतोय. तर 10 झालेला अजय देवगणला तुम्ही का घेऊन आणलाय मला खरंच कळत नाही. कर ना, कर ना. दिल जाय. दिल नाही म्हणजे काय? एकदा दिल नाही असं काय नाहीये. 1000 वेळा दे ना दिल आणि घेऊन जा. हा घेऊन जा. चला करेल तो, करेल. जावई बापू असं नका करू. घेऊन जा ना पोरीला. बोललो ना तुम्हाला घेऊन जा. अरे कुठे घेऊन जाऊ? कसं घेऊन जाऊ? मी इकडं इव्हेंटला गेलो होतो, ट्रॉफीच्या ऐवजी बायको आणली घरी. असं दाखवू का आईला? नका लाजू. तुम्ही ब्रेक मारताय असं वाटतंय मध्ये मध्ये. थांबा जरा प्लीज. लय भारी चिडताय. नका ना माझ्या चिडण्याला भारी म्हणू. जावई बापू, मला राग आलाय ना तुमचा. असं नका करू. तिला तुमचं सगळंच भारी वाटतंय. मला सगळं भारी. ए चेतू सांग, सांग काय काय आवडतंय तुला. सांग जावई बापू मधलं काय काय आवडतंय. नाही प्लीज. लय सगळं आवडते. काय आहे? इकडे ये. तू नीट बोला माझ्याशी. हे करू नको. तुला एक तर वाजवता येत नाहीये. हे बघ, तू काय ते एकदा डिसाईड करून घे. तसं पुढचा मी कसा ऍडजस्ट करतो ते बघ. नको ना. मी काय डिसाईड करू? मी हिला कुठेही घेऊन जाणार नाही. ए आमचं ठरलंय. तू निघ. आमचं देवाण घेऊनचं चाललंय. आमचं ठरलंय. नाही नाही, मी काही देवाणघेवाण करणार नाहीये. प्लीज तुम्ही थांबा. मी 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 हिला सोडलं. मी सोडलं हिला. एवढं एवढं? अरे नका ना. अरे फोटोशी लग्न केलं तिने. काका, दादा, नाना, ऐका ना. तिने फोटोशी लग्न केलं. एवढे का रडताय तुम्ही? अहो ज्या बापाच्या पोरीला नवरा सोडून जातो काय होतं नाही सांगू शकत. अरे पण फोटोशी लग्न केलंय तिने. फोटो. जावई बापू फोटोशी लग्न केलंय, पण माझी पोरगी फोटोशी लग्न केल्यावर फोटोशी कशी राहणार? मला नातवंड हवी. फोटोशी लग्न केलंय म्हणून पोटोशी कशी राहणार? यानंतर मला खरं तर काहीच बोलायचं नाहीये. तुला बोलायचं असेल तर बोल. मी ते शांतपणे उभा राहणार आहे. हळू बोल. तुला तुला सोडलंय. तू भाई घरी चल. तुला असा नांदवतो ना तर घरी चल. ओ ऐक. नाही सोडलं. नाही सोडलंय तर ते बोलण्याने काय होत. कागद आहे काय? कागद आहे काय तुझ्याकडं? कागद पाहिजे ना? माझ्या रूम. ए घटस्फोट दे. तू हिला घटस्फोट दे. कसा देऊ? माझं जर हिच्याशी लग्नच झालेलं नाहीये, कसा घटस्फोट देऊ? हिने फोटोशी लग्न केलं बरोबर आहे.
मग मी काय जाऊन सांगायचं कोर्टाला, कोर्ट हिनी फोटोशी लग्न केलेलं आहे, पण फोटो तर डिव्होर्स देऊ शकत नाही, म्हणून फोटोच्या ऐवजी मी जो फोटोत आहे तो ओरिजिनल मी फोटोच्या वतीने तुमच्याकडे कोर्ट डिवोर्स मागतोय, तर प्लीज माझ्या ओरिजिनल फोटो बघ किती कन्फ्युजिंग आहे बघ मला सांग कसं करू मी हे सगळं? कोर्ट मला नाही शिक्षा देणार? अरे थांबा, अहो थांबा काका. जाऊ बापू बाप तुमच्या समोर हात पसरतो. जाऊ बापू नका करू हे, प्लीज नका करू. नका बापूरलाच हे करू. जाऊ बापू तुझा भाव पडतो. फोटोची लग्न केलंय रे. हे विधात्या, काय या बापावर अशी वेळ आणलीये ज्याला आपल्या पोरीच्या सुखाचा निर्णय घेता येत नाहीये? विधात्या, विधात्या काय स्वीकारू मी? कशाची निवड करू? हे विधात्या, माझ्या पोरीच्या स्वप्नाळू जगाची निवड करू की ह्या दुःखाची निवड करू? माझं काय चुकलं विधात्या? माझं काय चुकलं? तुम्ही मारडालाच्या स्टेपवर नटसम्राट करताय ना, ते चुकताय तुमचं. एवढं कराल? एवढं झालेलं आहे मला, खरं खरं सांगा प्लीज. नका ना रडू वाहो, नका ना रडू, प्लीज रडू नका हो, प्लीज रडू नका. साला एवढी नौटंकी फॅमिली आहे ना तुमची, खरं सांगतो मी. हिला जर आधीच सांगितलं असतं ना की तुम्ही फोटोशी लग्न केलेलं आहे, फोटोशी, तर ही वेळच आली नसती, कळलं का? प्लीज नको रे ओरडू. इकडे 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 नको, तू इथे ये ना, मी का तिकडे यायचंय सतत रे? तू कधीतरी माझ्याकडे ये. ऐक ऐक, माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? आपल्या गावात आहे ना एक स्मशान आहे, हा. तिकडे एक आपला मॅन आहे. हा. म्हणजे हिला जर तुझ्यापासून सुटका पाहिजे असेल हा. ना, तर पौर्णिमेच्या रात्री तुला जाळून टाकायचा. ऐक ना, मला नको ना जाळू तू. मला का जाळायचंय मला कळत नाहीये यार. नको ना. अरे तुला नाही जाणार. हा, तुझं नाही, तू- लग्न कुणावर झालंय? माझं लग्न कोणाबरोबरच झालेलं नाहीये. हिने कुणावर लग्न केलंय? हिने माझ्या फोटो बरोबर लग्न केलंय. मग तुझ्या फोटोला जाणार, तुला नाही जाणार. येडी आहे. पोट सुटलेला अक्षय कुमार, बुलबुलैया सुरू आहे इथे. बुलबुलैया सुरू आहे. हाऊसफुल मधलं कर बुलबुलैया बोलल्यावर. मूर्ख कुठला? ही मोंजोलिक आहे, मी कोण राजा, तू कोण शशीधर आहेस? ए विधात्या, नका करू हे, प्लीज थांबा. नौटंकी नौटंकी गाव आहे अख्खं, नौटंकी. पप्पा 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 पहिल्यांदा आलोय मी या गावात. पप्पा हा कोण आहे माहित? म्हणजे तुम्ही याचे पप्पा आहेत, पण हा माझ्या लेकीचा पोरगा नाही. म्हणजे मी तुमचा सासरा आहे, पण मी याचा आजोबा नाही. हा माझ्या सावतीचा पोरगा आहे. कोण सवत? माझी मम्मी बोलली, हे जे टीव्हीत दिसतात ना तुला, हे तुझे पप्पा आहेत. पप्पा झालं, याची मम्मी माझी सावतच झाली. उतार. अरे या कोण मम्मी आहेत जे टीव्हीत दाखवत आहेत पप्पा? हे कुठलं गाव आहे हे? अरे नौटंकी लोक भरली आहेत साली सगळी. मला नाही सांगायचं टीव्हीत पप्पा दाखवणार गावात तो काय ठरवा तरी. सागडे मला नाव पाठवत. वा, अतिशय युनिक सब्जेक्ट आणि काय भारी सादर केला तुम्ही. क्या बात, भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा, सुनील डांगे यांची संकल्पना आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया. भन्नाट होती संकल्पना आणि मस्त होतं सादरीकरण. म्हणजे फारच इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलं गेलं आणि कॅरेक्टरायझेशन पण मस्त होतं चौघांचं पण. मंदार कडक, मजा आली. मंडळी, विनोदाचे हे असेच वेगवेगळे नवनवीन प्रयोग करत राहू. मात्र इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.